तुम्ही आहात राष्ट्रवादीत, पण ओबीसींना असं का वाटतं की फडणवीसांकडूनच भुजबळ साहेबांना संधी मिळू शकते? त्यांचं म्हणण्याची शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्र्यांनी आग्रह धरला होता की भुजबळांना आपल्याला मंत्रिमंडळात घ्यायलाच पाहिजे. कॅबिनेटमध्ये राहून तुम्ही बोलताय, पण कुठेतरी तुमची एक ठिकाणी हतबलता एका लेवलनंतर दिसते की तुम्हाला साथ देण्यासाठी त्यावेळी जसे गोपीनाथ मुंडे होते किंवा तुम्ही एकत्रित लढायचे सगळे, तसा कुणी बोलणारा नेता नाही. आज कॅबिनेटमध्ये तुमच्या व्यतिरिक्त कुणी आवाज काढत नाही. त्यामुळे आम्ही जेव्हा उभे राहतो ते ओपनमधून उभे राहतो आणि मग सगळ्यांना भीती अशी वाटते की बा मराठा समाज जो आहे एक मोठा समाज आहे, मोठा घटक आहे, हा सगळ्याची सगळा आपला मृत्यू जाईल. आपण जर काय बोललो त्यावेळी बोललो होतं ज्यावेळी कोणी बोलायला धादावत नव्हतं. म्हणजे 17 नोव्हेंबरला माझी सभा होती. 16 नोव्हेंबरला मी राजीनामा दिला तर मी जातो आहे, कारण मी सरकारच्या विरुद्ध बोलणार. त्यावेळेला तिथे गेलो, जाळपोळ झाल्यानंतर ते पाहिलं आणि मी म्हटलं की नाही आता मी त्याच्यावर आवाज उठवणार. आणि मग आमची जाहीर सभा ठरली तिथे 17 नोव्हेंबरला. 16 नोव्हेंबरला राजीनामा. त्यामध्ये सगळ्या जातींना एकत्र आणणं, जसं मराठा समाज ताकदीने एकत्र येतो त्या पद्धतीने ओबीसींना एकत्र आणून हे करणं तुमचा गेल्या 50-60 वर्षांचा अनुभव आहे. मराठा एक जात म्हणून सगळे एक येतात. ओबीसीमध्ये ही एक जात नाही आहे, हा एक क्लास आहे. तो प्रत्येक जातीचा धनगरांचा नेता वेगळे आहेत, माळ्यांचे वेगळे आहेत, माळी महासंघाचे वेगळे आहेत. नाही ऐकलं तिथल्या राजकारणाचा जो मराठा लीडर आहे त्याच्या हातातच सगळं राजकारण आहे आणि सगळी अर्थव्यवस्था आहे. तर आमचा ऊस जाणार नाही, मला बँकेचं कर्ज मिळणार नाही, माझं दूध उद्या कोण घेऊन जाणार नाही, त्यांच्या शिक्षण संस्थेतून मला काढलं जाईल. आणि ह्या घटना होत आहे असलेले आता भरायचे काम चालू आहे. नाही, पण तो काही रंगेंचा दावा आहे की 58 लाख मी एकट्याने शोधले, आजपर्यंत कोणाला सुचलंच नव्हतं. आता ते काय आता तुम्हाला माहिती आहे, आता काय ते सातारा गॅझेट आला ते झाला पश्चिम महाराष्ट्र कुणबी, अशा अर्थीनं सगळा महाराष्ट्र हा कुणबी. एकही मराठा आता नाहीच महाराष्ट्रात. राहिला तर राहिला आपला नितेश राणे. तो म्हणतो मी मराठा आहे, 96 कोळी, मी कुणबी नाही. तुम्ही त्या कालच्या बैठकीत जो मुद्दा मांडला बोगस कुणबीला चॅलेंज, मला सुद्धा, दलिताला सुद्धा, आदिवासी सुद्धा 1 वर्ष लागतं किमान. जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर 1 वर्ष. 1 दिवसात कोणाला मिळतं काय? पण तुम्ही ठाम भूमिका घेणार आहात की जिथे जिथे हाताने फिरवलंय त्याचा शोध तुम्ही 100% घेणार हो. ठाम भूमिका आहे तर काय. त्यावेळेला उत्तर देताना असंही सांगितलं जातं की ज्या 350 जाती तुम्ही ओबीसीतल्या म्हणताय महाराष्ट्रामध्ये त्या फक्त कागदोपत्री आहेत, गावगाड्यात त्यांची संख्या अगदी नाममात्र आहे, पण त्यांचं खरं आरक्षण जे 27% आहे ते माळी, धनगर आणि वंजारीच खातात. ते माझ्या एकट्यानेच खाल्लं. अरे मी काय खाल्लं? मी आरक्षण शिवाय शिक्षण घेतलं, माझ्या मुलांना तर गरजच नाही. गोपीनाथ मुंडे यांनी, अण्णासाहेब डांगेंनी त्यांच्या समाजाला वर्गीकरण करून घेतलं, पण भुजबळ आणि माळी समाजाचं वर्गीकरण करून घेतलं नाही. विजय त्यामुळे केला मी मोठा पुढचा विचार केला की आपणच वेगळं आपण करून घेतलं तर बाकी समाज मग वाऱ्यावरच जातात ना सगळे. या जे आर सोबत तुम्ही काल एक मुद्दा, काल आकडेवारी तुम्ही दाखवली की ओबीसींना 5 कोटी दिलेत आणि त्यांना 750 कोटी दिलेत. अजितदादा निधी वाटतात, ते तुमच्या पक्षाचे नेते आहेत, तुम्ही त्यांना तो कधी नाही सांगता? मंत्री कोण आहे आणि कोणाचं काय डिपार्टमेंट, माझं काय म्हणा. मी कागदपत्रांच्या पलीकडे जाऊन दादांना तुम्ही कधी विनंती केली आहे की आमच्यासोबत असं का करताय? पण ज्यांनी याचिका, ते धोंडे आहेत, त्यांनी याचिका दाखल केली, त्यांच्या शाळेतून दाखले काढून घेतले मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांनी, किंवा प्रत्येकांना आम्ही घाबरत नाही. दाखले काढा, तुमचेही काढा आणि आमचेही काढा. घोटाळा त्यातल्या ज्यांनी बांधकाम केलं त्यांना क्लीन चिट मिळाली. त्या क्लीन चिटच्या जेव्हा बातम्या येतात तेव्हा मनात काय भाव? जो खो गया उसी को भुलाता चला गया, जो मिल गया उसी को मुकद्दर समझ. तर गोपीनाथ मुंडे आज समजा नाही आहेत, त्यांना निरोप द्यायचा असता की आज अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात, तुमची गरज आहे, तर तुम्ही त्यांना काय निरोप दिला असता? काय निरोप दिला असता की story.com प्रस्तुत ग्राउंड झिरो टॉक्स या मालिकेतला हा 6वा एपिसोड आहे. दुपारची वेळ आहे आणि बरेच विषय आहेत बोलण्यासाठी. माझ्यासोबत
ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि मंत्री छगन भुजबळ आहेत. छगन भुजबळ यांच्याविषयी तुम्हाला माहितीच असेल अनेकांना. छगन भुजबळ कोण आहे ते वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. मुंबईतला एक तरुण, बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेला, लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरवलेला एक तरुण, ते आजपर्यंत ओबीसींचा आवाज बनलेला एक नेता. महाराष्ट्रात आज ओबीसींसाठी कोणी लढत असेल तर ते छगन भुजबळ आहेत. छगन भुजबळांसोबत वेगवेगळ्या मुद्द्यांवरती, अगदी ओबीसींचं आरक्षण असेल, त्यांचं वैयक्तिक आयुष्य असेल, आजकालचे चढउतार असतील, बदललेलं राजकारण असेल, राजकारणातले त्यांचे किस्से असतील, बऱ्याच गोष्टी या पॉडकास्टमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. सर, तुमचं स्वागत आहे नमस्कार. story.com मध्ये. आज तुमच्या घरी मी पहिल्यांदा आलो, तसं मुंबईत असूनही, पण खूप लांब आहे मंत्रालयापासून घरी. आज मला कळलं तुम्ही आज मंत्रालयापर्यंत रोज प्रवास करता, अजून बंगला का नाही मिळाला तुम्हाला तिकडे? काय आता ज्यांना जो बंगला मला सरकारनं दिलेला आहे त्या बंगल्यामध्ये एक माजी मंत्री राहत आहेत आणि त्यांनी तर अजून खाली केलेलं नाही. ते खाली करतील त्यावेळेला जाईल मी. पण हे खरं आहे की इथून फार लांब पडतं जायला. मध्ये ट्रॅफिक वगैरे खूप, वाहनं वगैरे खूप असतात आणि कधी कधी तास 2 ताससुद्धा लागतात. मंत्रिपद खरं तर मध्येच मिळालं, म्हणजे तुम्ही सुरुवातीला मंत्रिपद मिळालं नव्हतं. नागपूरहून तुम्ही अधिवेशनातून आला होतात आणि आल्यानंतर आठवडाभरात भेट घेतली होती फडणवीसांची. तेव्हापासून ओबीसींना एकच वाटत होतं की भुजबळ साहेबांना संधी मिळेल ती फडणवीसांकडूनच. तुम्ही आहात राष्ट्रवादीत, पण ओबीसींना असं का वाटतं की फडणवीसांकडूनच भुजबळ साहेबांना संधी मिळू शकते? आता त्यांना ते का वाटतं हे ना मी सांगू शकणार, परंतु एक आहे की ज्या अर्थी राष्ट्रवादीने दिलं नाही त्या अर्थी फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि जे मी काही ऐकलं, मला त्यांच्या जवळच्या मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं, बावनकुळेसारख्या, ते अध्यक्ष होते, प्रांताध्यक्ष BJP, त्यांचं म्हणणं की शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्र्यांनी आग्रह धरला होता की भुजबळांना आपल्याला मंत्रिमंडळात घ्यायलाच पाहिजे, पण ते नाही झालं. ठीक आहे, आता देर आहे दुरुस्त आहे, चाललं आहे तर. तुम्ही नंतर 2-3 वेळा भेटलात, मुख्यमंत्री सतत तुम्हाला सांगायचे की वेळ येईल? नाही, ते काय मी काय त्यांना त्याच्यासाठी भेटत नव्हतो. त्यांना मला मंत्री करा म्हणून मी त्यांना कधीच कोणाला भेटलो नाही. माझी कामं तर खूप असतात ना, मुख्यमंत्र्याकडेच कामं असतात ना आपले, किंवा मंत्र्याकडेच कामं असतात. बरं, त्यांच्या म्हणजे जरा जवळची ओळख असल्यामुळे, चांगले संबंध असल्यामुळे त्यांच्याकडे मी जायचो कामासाठी. पण 2014पर्यंत फडणवीस आणि तुम्ही कट्टर विरोधक होतात. मुंडे साहेब तुमचे चांगले मित्र होते. त्यानंतर फडणवीस तुमचे खूप जवळचे होत गेले. आम्ही गेल्या 10 वर्षात बघतोय फडणवीसांचे तुमचे संबंध दादांपेक्षाही चांगले झालेत आज, असं दिसतंय. याचं काय कारण आहे? आता दादांचे माझे सुद्धा संबंध चांगले आहेत. एकनाथराव शिंदेंचे माझे सुद्धा संबंध चांगले आहेत. माझं कुणाशीही वाकडं नाही, विरोधी पक्षांच्या लोकांबरोबर सुद्धा नाही, कोणाशी. तर जे आहे राजकारणात प्रत्येकाची आपापली मतं आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रत्येकाची आपापली मतं आहेत. प्रत्येकाचा अभ्यास वेगळा आहे, प्रत्येकाचा विचार वेगळा आहे. तर ह्या राजकारणात आणि समाजकारणात वागताना हे सगळे लोक आपल्याला भेटणार. कुठे त्यात काही ना काहीतरी कमी असणार आणि याच्यात ही कमी आहे, त्याच्यात ती कमी आहे, त्याच्यात ती कमी आहे, असं जर म्हटलं तर आपल्याला कामच करता येणार नाही. त्यामुळे आपल्याला जे वाटतं, आपली जी काही कामं असतील, जे काही सामाजिक कामं असतील किंवा इतर काही कामं असतील, त्या कामाला न्याय देण्यासाठी आपण त्यांना भेटतो. मंत्री कुणी असलं तरी फोन करतो. सुदैवानं जे आहे, सगळ्यात ज्येष्ठ आमदारसुद्धा आणि मंत्रीसुद्धा आम्ही असल्यामुळे 91ला मी पहिल्यांदा महसूल मंत्री 91मध्ये झालो आणि त्याच्या अगोदर मुंबईमध्ये 2 वेळा महापौर झालो. आणि शिवसेनेला जेवढी वर्ष झाली तेवढी माझ्या राजकारणाला झाली. आणि पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेत होतो आणि शाखा प्रमुख होतो पहिल्या ह्यापासून. तर मग अशा वेळेला सगळ्यांशी माझे संबंध चांगले आहेत. काँग्रेसमध्ये सुद्धा मी जेव्हा गेलो शिवसेना सोडून, त्यामुळे काँग्रेस वर्किंग कमिटीचा सदस्य होतो, विरोधी पक्ष नेता होतो इथे.
त्यांच्याशी ओळख आहे, शिवसेनेची आहेच आहे. पवारसाहेबांशी त्यांच्याबरोबर पण मी जवळजवळ 30 वर्ष काढली, 30-35 वर्ष. त्यामुळे अडचण तसं काही नाही. आणि आपण चांगले असले की लोक पण चांगले असतात आपल्याबरोबर. तुमचे लोक सांगत होते की साहेबांचे फडणवीसांचे खूप चांगले संबंध आहेत. साहेब ओबीसींसाठी सगळे मुद्दे लावून धरत आहेत. त्यामुळे फडणवीस ओबीसींवर कधी अन्याय होऊ देणार नाहीत. त्याची खातरजमा करण्यासाठी भुजबळ साहेब तिथे आहेत. पण तुम्हाला अनपेक्षित असा एक GR निघाला. तुम्ही स्वतः कॅबिनेटचे सदस्य आहात आणि त्याच्यानंतर फडणवीसांची वैयक्तिक चर्चा झाली तुमची? असं आहे की फडणवीस म्हणजे BJP असं जर पाहायला गेलं तर ह्या इथे बरोबर त्यांच्याबरोबर आल्यानंतर अनेक गोष्टी झाल्या की ज्या प्रयत्न करून सुद्धा होत नव्हत्या. उदाहरणार्थ या मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांच्या प्रतिमा लावणे. इथे आल्याबरोबर ते झालं काम. त्यानंतर स्वतंत्र मंत्रालय विभाग ओबीसीचा निर्माण झाला. नंतर महाज्योती निर्माण झाली. केंद्र सरकारनं ओबीसीला आयोगाला संविधानाचा दर्जा दिला. आमचं भिडेवाडा जिथे पहिली मुलींची शाळा सुरू झाली सावित्रीबाई फुल्यांची, किती वर्ष मी रखडलं होतं ते, 20-22 वर्ष मी लढत होतो. शेवटी ते यावेळेला झालं आणि मुख्य प्रधानमंत्री महोदयांनी जे आहे त्याचं भूमिपूजन केलं. नंतर भिडेवाड्यास आणि त्याच्यासाठी पैसेसुद्धा सरकारनं ताबडतोब दिले. नंतर महात्मा फुले वाडा म्हणजे ते सावित्रीबाई आणि महात्मा फुले राहत होते ते. आणि जवळच 300 मीटरवर महानगरपालिका पुण्याचं सावित्रीबाई फुले एक सभागृह आहे. तर तिथून तिथे हा एकच कॅम्पस व्हावा महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांचा. त्याच्यासाठी सुद्धा 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. ते पण सुद्धा काम सुरू झालं. आता या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ओबीसीच्या संदर्भामध्ये. सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिवस आहे. हा महिला शिक्षण दिन म्हणून आज आपण पाळतो. त्यांचं गाव जे आहे तिथे पर्यटन स्थळ म्हणून तर घोषित करण्यात आलं. पण 200 मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, ज्यांना आपण NDA म्हणतो, जिथे मुली जे आहे सैनिकी शिक्षण घेतील, 180 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे. नंतर तिथला आराखडासुद्धा जे आहे, विकास आराखडासुद्धा मंजूर केलेला आहे 140 कोटीचा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आमचं आरक्षण कमी झालं वाटत होतं असं ह्या बाठिया कमिशनच्या काही गोष्टीमुळे. आणि मागच्या 1 महिन्यापूर्वी जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय निघाला तेव्हा केंद्र सरकारनं आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा मदत केली. आणि आमचं जे पूर्वीप्रमाणे जे आहे आमचं बाठिया कमिशनच्या अगोदरच्या प्रमाणे असं आरक्षण आम्हाला मिळालं. आणि विशेष म्हणजे जे आहे 35 वर्ष मी महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून मागणी करतो आहे. समीर भुजबळ खासदार असतानासुद्धा त्यांनी मागणी केली. त्यावेळेला मी 2010मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही समता परिषदेच्या वतीनं गेलो. पण मी त्यावेळेला सांगितलं की तू समीरला की तू पार्लमेंटमध्ये बोल. पार्लमेंटमध्ये बोलायला लागल्यानंतर गोपीनाथराव मुंडे त्यांच्याबरोबर आले. मग सगळे ओबीसी लीडर्स जे आहेत, यादव असतील, आणखीन कोण कोण आहेत, सगळे वरचे समोर काँग्रेसचे हे ते सगळे 100 लोक उभे राहिले. आणि शेवटी काँग्रेसचे प्रणब मुखर्जींनी येऊन सांगितलं की आम्ही करतो. सुप्रीम कोर्टातली केस मागे घेतली का आता करतो ते. परंतु तिथे जरा फसगत झाली त्याशी की दशवार्षिक जनगणना जी आहे ती सेन्सस कमिशनर करतो, ती कायद्याने आहे. चुकीची माहिती दिली, तुम्हाला तुरुंगवास आहे. यांनी काय केलं, हो म्हणून सांगितलं आणि ऑर्डर अशी काढली की प्रत्येक राज्याने ती करावी. गावातली असेल तर ग्रामविकास खात्याने करावी, शहरातली असेल तर शहर विकास खात्याने करावी. आणि त्याच्यामध्ये ते काही काम झालं नाही आणि ते फसलं. पण आता मोदी साहेबांनी सांगितलं आम्ही जातगणना करतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत.
कुठे कुठे काय अडचणी येतील काय असेल, परंतु आपण जर महत्त्वाच्या गोष्टीसाठी जे आम्ही लढतो आहोत त्या आम्हाला इथे तुमच्याबरोबर राहून मिळालेल्या आहेत. ह्या गोष्टी मिळाल्या आहेत, पण आज कुठेतरी तुम्ही आवाज उठवताय, कॅबिनेटमध्ये राहून तुम्ही बोलताय, पण कुठेतरी तुमची एक ठिकाणी हतबलता एका लेवलनंतर दिसते की तुम्हाला साथ देण्यासाठी त्याकडे जसे गोपीनाथ मुंडे होते किंवा तुम्ही एकत्रित लढायचे सगळे, तसा कुणी बोलणारा नेता नाही आहे आज कॅबिनेटमध्ये. तुमच्या व्यतिरिक्त कुणी आवाज काढत नाही. गोपीनाथराव मुंडे हे आमचे सहकारी आणि ते तर मला ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये ते म्हणायचे भुजबळ आमचे नेते आहेत, मोठे भाऊ आहेत असंच म्हणायचे. पण ठीक आहे, ते असते तर फार एवढा त्रास झाला पण नसता आम्हाला. पण ठीक आहे, आता हे काय असतं होतं ते होतं, आता घडतं त्याला काही विलाज नाही. आता तुम्ही जो विचार केला आता बोललात किंवा ओबीसीचे कोण बोलत नाहीत, त्याचं कारण आहे त्याच्या त्याच्यामुळे कारण असं आहे की दलित समाजाचे जे आहेत विधानसभा लोकसभा मतदारसंघ आरक्षित आहे. तिथे दलित तर दलितच उभा राहील, आदिवासी तर आदिवासी, दुसरा कोणी उभा राहू शकत नाही. त्यामुळे ते त्यांच्या घटकाच्या बाबतीमध्ये प्रश्न निर्माण झाला की सगळे एक होतात. ओबीसीच्या बाबतीमध्ये ते नाही आहे. ओबीसीला महानगरपालिका जिल्हा परिषदामध्ये आहे आरक्षण, ते राज्यानं दिलं आहे, पण विधानसभा लोकसभेत नाही. त्यामुळे आम्ही जेव्हा उभे राहतो ते ओपनमधून उभे राहतो आणि मग सगळ्यांना भीती अशी वाटते की बा मराठा समाज जो आहे एक मोठा समाज आहे, मोठा घटक आहे, हा सगळ्याचे सगळं आपल्या विरुद्ध जाईल आपण जर काही बोललो तर. त्यामुळे ते काही बोलत नाहीत. आता मी तर सगळं वाहूनच घेतलेलं आहे. त्याचा फटका मलासुद्धा बसलाच, कारण हे जे जरांगे महाशय जे आहेत जे राज्यभर जाणार होते ते कुठे गेले नाहीत. फक्त येवल्याला माझ्या मतदारसंघात आले 2 दिवस आणि त्याचा फटका मला 50,000 हजार मतांचा फटका बसला मला. आता परत ते लोक आले माझ्याकडे, झालं परत ठीक आहे, राजकारणात चालतं. पण ही भीती इतरांना असल्यामुळे आता माझ्या बाजून मग दलित, आदिवासी, मुसलमान, गुजराती, ब्राह्मण, मारवाडी सगळे ओबीसी सगळेच उभे राहिले. मी निवडून आलो, बऱ्या मताने आलो, 25-30 हजार, ठीक आहे. पण इतरांना ती भीती मनामध्ये असते. पण एक लक्षात घ्या, ओबीसी समिती निर्माण झाल्यानंतर आता मग बावनकुळे असतील, त्या इतर ज्या आहेत पंकजा मुंडे मॅडम असतील, इतर जे आमचे सहकारी आहेत ते बोलायला लागले. त्या समितीमध्ये तर आता बोलायला लागले, तर समितीच त्या विषयावर आहे, त्यावर बोलत आहेत. ठीक आहे, आता काय त्याला जे आहे ते घेऊन लढायचं आहे. तुम्ही आता सांगितलं की ते त्या भीतीमुळे बोलत नाही आहेत. तुम्ही त्यावेळी बोललो होता ज्यावेळी कोणी बोलायला धाजावत नव्हतं, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी जेव्हा ते आंदोलन खूप वेगात होतं तेव्हा मी राजीनामा दिला इथे. त्यावेळेला बीडला घरं पेटवण्यात आली, आमदारांची घरं पेटवली, 2-3 आमदारांची घरं जाळली, हॉटेल जाळले, जणू काही पोलीस नाहीच, सरकार नाहीच अशी परिस्थिती. त्यावेळेला मी गेलो आणि मला राहावं नाही आणि मी सांगितलं मी पण आता उभा याच्यामध्ये येतो. आता त्याच्या अगोदर मला खूप ते महाशय बोलायची, शिवाय घालायचे. मी म्हटलं कोण आहे काय माहीत पण नाही, कोण कशा जाऊ दे. पण नंतर मी म्हटलं मी जाणार. आणि मग 17 नोव्हेंबरला माझी सभा होती. 16 नोव्हेंबरला मी राजीनामा दिला की मी जातो आहे, कारण मी सरकारच्या विरुद्ध बोलणार की सरकारनं यांना वाचवायला पाहिजे होतं, यांना कंट्रोल करायला पाहिजे होतं. हे काय चाललेलं आहे, आय मीन द वर्स्ट दॅन दी व्हॉट यू कॉल दॅट बनाना रिपब्लिक. काय याच्यापेक्षा झालं बेकार झालं, ते बेकार कायदाच राहिला. पण मग त्यांनी मी गाडीत जात असताना मला यांचे निरोप सारखे यायला लागले, मंत्री, मुख्यमंत्री, काय उपमुख्यमंत्री, की बाबा तुम्ही काय बोलायचं ते बोला, परंतु राजीनाम्याचं बोलून नका. ठीक आहे ना. पण मी त्यावेळेला दिला होता, एकनाथ शिंदेकडे राजीनामा दिला होता. दिला ना, राजीनामा पाठवला होता. ती जाळपोळ झाली त्याच्यानंतर लगेच मी ज्या वेळेला तिथे गेलो, जाळपोळ झाल्यानंतर मी ते पाहिलं आणि मी म्हटलं की नाही आता मी याच्यावर आवाज उठवणार. आणि मग आमची जाहीर सभा ठरली तिथे 17 नोव्हेंबरला, 16 नोव्हेंबरला राजीनामा.
पण तुम्ही त्यावेळी विचार नाही केला, कारण त्या वातावरण ज्या पद्धतीचं पेटलेलं होतं की तुम्ही चला वय झालं आहे आता, आपण राजकारणात निवृत्ती जरी घेतली तरी काही फरक नाही, पण पुढे पंकज भुजबळ आहेत, समीर भुजबळ आहेत, यांचं राजकीय करिअर आहे, बाकीच्या नेत्यांना जी भीती आहे, तो विचार तुम्ही नाही केला? तुम्हाला कल्पना नसेल, मी 25 वर्ष बाळासाहेबांबरोबर राहिलेलं आहे शिवसेनेत पहिल्या दिवसापासून. आणि मी बाळासाहेबांचं माझं खूप प्रेमसुद्धा होतं, खूप म्हणजे खूप. आणि मी सुद्धा त्यांच्या आईवडिलांसारखंच प्रेम करत होतो. मी माझगावच्या एका झोपडीवाल्या घरात लहानाचा मोठा झाला. मग सांगितलं बाळासाहेबांनी जेव्हा पाहिलं माझ्या आणि म्हटलं जेव्हा ठीक आहे शिकला आहे, चांगलं झालं आहे, विजिटी आहे वगैरे चांगलं तर ठीक आहे. मला नगरसेवक केलं, नगरसेवक मी तिथे मी चमक दाखवल्यानंतर मला दोनदा महापौर केलं आणि आमदारसुद्धा मी झालो. 85मध्ये 1900 शिवसेनेचे सगळे उमेदवार पडले आमदारकीला, फक्त छगन भुजबळ एकटाच निवडून आला. आणि बाळासाहेब पण या विषयावर ओबीसी या विषयावर मंडल कमिशनवर जेव्हा लागू करण्यात आलं व्ही.पी. सिंग यांच्यामार्फत, तिथं जे आहे माझे ज्यात मतभेद व्हायला सुरुवात झाली. आणि म्हणून मग मी एवढं मोठं त्याने आमचे प्रेमाचे संबंध असणार म्हणजे आई मुलासारखे ते सुद्धा मी तोडून बाहेर पडलो या मंडळ आयोगाने आरक्षणासाठी. आता हे काय आहे मंत्रिपद हो? बाळासाहेब नंतर सुद्धा अनेकांजवळ म्हटलं अरे बाबा तुम्हाला भुजबळ त्या शरद पवार घेऊन गेला नाही तर मी त्याला मुख्यमंत्री करणार होतो. ठीक आहे, असे अनेक वेळा मुख्यमंत्री काही निर्णय मी जर एक पाऊल मागे घेतला असतं तर झालं पण असतं. परंतु त्याहीपेक्षा मला असं वाटलं हे काम कुणीतरी करणं गरजेचं आहे आणि आपण त्याच्यासाठी वाहून घेतलं. दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या बोलण्यातनं सतत येते की आता ही जी काही ओबीसीची चळवळ सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये सगळ्या जातींना एकत्र आणणं, जसं मराठा समाज ताकदीने एकत्र येतो त्या पद्धतीने ओबीसींना एकत्र आणून हे करणं. तुमचा गेल्या 50-60 वर्षांचा अनुभव आहे, तुम्ही राष्ट्रीय पातळीवरती पण राजकारण केलं आहे, तुम्ही सगळ्या राज्यातले ओबीसी पाहिलेत. महाराष्ट्रात हे काम अवघड का वाटतं एवढं? असं आहे की माझं एक काम पाहून दिल्लीमध्ये मिटिंग झाली सगळ्या ओबीसी संघटनांची देशातल्या, आणि त्यांनी मला ओबीसी संघटनेचं म्हणजे अखिल भारतीय असं नाव दिलं समता परिषदेला, मला अध्यक्ष केलं. रामलीला मैदानावर आमची पहिली जाहीर सभा झाली. फक्त छगन म्हणजे महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांचा फोटो आणि छगन भुजबळ निमंत्रक, आणि ते मैदान भरलं. आणि त्यावेळेला पार्लमेंट सुरू होती. काय मला वाटतं सीताराम येचुरी असतील किंवा पवारसाहेब असतील किंवा लालू प्रसाद यादव असतील, कम्युनिस्ट लीडर असतील, काँग्रेसचे सगळे आश्चर्यचकित झाले की एवढं मैदान भरलं. त्याच्यानं पटनाला गांधी मैदान 7 लाखाचं मैदान ते भरलं. पंजाबमध्ये गेलो, हरियाणामध्ये गेलो, गुजरातमध्ये गेलो, यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र, गोवा, अनेक राज्यात इथं मोठ्या मोठ्या मिटिंग्स घेऊन ओबीसीचे प्रश्न मांडले, सगळं झालं, सगळं काही केलं. इथे सुद्धा केलं. एक लक्षात घ्या, मराठा एक जात म्हणून सगळे एक येतात. ओबीसीमध्ये ही एक जात नाही आहे, हा एक क्लास आहे, अदर बॅकवर्ड क्लास वर्ग आहे. हा त्या वर्गामध्ये 374 जाती महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे प्रत्येक जातीचा धनगरांचा नेता वेगळे आहेत, माळ्यांचे वेगळे आहेत, माळी महासंघाचे वेगळे आहेत, सोनारांचे वेगळे, कुंभारांचे वेगळे, प्रत्येक लहान लहान जातीचे आपल्याकडे. ह्या सगळ्यांचे मोठ बांधणं कठीण होतं. आणि मग कित्येक वेळा हा जो समाज जो आहे हा गावामध्ये सुद्धा, शहरामध्ये, राजकीय किंवा सामाजिक एक दुय्यम पातळीवरच आहेत. म्हणजे असं आहे की आज हा मराठा समाज जो आहे हा जे सुप्रीम कोर्टातच मांडण्यात आलं सरकारतर्फे, आणि सुप्रीम कोर्टाने जे काही जजमेंट दिलं त्याच्यामध्ये आहे की तुम्हाला 60% आमदार तुमचेच असतात, सगळे जे काही मंत्री तुमचेच असतात, मुख्यमंत्रीसुद्धा तुमचेच झालेले आहेत, साखर कारखाने तुमचे आहेत, तुमचे काय दूध, बँका, अमुक तमुक सगळं तुमचे आहे. तुम्ही मागास कसे आहे, मागास कोण आहे हे तुलनात्मक आहे, याच्यापेक्षा हा मागास आहे.
बरोबर. तुलनात्मक आहे. आणि मग हे सगळ्या याच्यामध्ये ते सगळं पुढे आहे. त्याच्यानंतर ओबीसी आहे, त्याच्यानंतर मग आदिवासी, दलित अशी उतरंडच झालेली आहे ते. आणि त्यामुळं नाही ऐकलं तिथल्या राजकारणाचा जो मराठा लीडर आहे त्याच्या हातातच सगळं राजकारण आहे आणि सगळी अर्थव्यवस्था आहे. तर आमचा ऊस जाणार नाही, मला बँकेचं कर्ज मिळणार नाही, माझं दूध उद्या कोण घेऊन जाणार नाहीत, त्यांच्या शिक्षण संस्थेतून मला काढलं जाईल. आणि ह्या घटना होत आहे. त्यामुळे घाबरून सगळे तिथे ते असतात. काही लोक ते त्यातून बाहेर पडून तरुण येतात, बरोबर, काही आपले तिथेच दिवस काढत असतात. आणि मागच्या त्या वर्षामध्ये सुद्धा अनेक लोकांवर, नाभिक समाजांवर, याच्यावर मोठे मोठे हल्ले झाले, टोपी फोडण्यात आली, महिला सरपंचावर सुद्धा हाकलून देण्यात आलं, अनेक गोष्टी घडत असल्या. आम्ही त्या तोंड देतो, काय करणार. या सगळ्या ओबीसींच्या, म्हणजे तुम्ही खूप महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फिरलेला आहात, म्हणून मला ओबीसींची थोडी भौगोलिक रचना तुमच्या शब्दात समजून अशी घ्यायची आहे की मराठवाड्यातला ओबीसी हा खूप ॲग्रेसिव्ह आहे. तुलनेने पश्चिम महाराष्ट्रात तेवढा ॲग्रेसिव्हनेस दिसत नाही, किंवा इकडे विदर्भात दिसत नाही. उत्तर महाराष्ट्रात तो ॲग्रेसिव्हनेस नाही. हा फरक कशामुळे ओबीसींमध्ये? एक म्हणजे असं आहे की ज्या वेळेला हे आरक्षणचा प्रश्न कित्येक वर्षापूर्वी उभा राहिला त्यावेळेला पंजाबराव देशमुख नेते होते विदर्भातले, आणि त्यांनी त्या सगळ्यांना सांगितलं की आपण सगळे कुणबी समाजाचे आहोत, त्यामुळे सगळ्यांनी कुणबी असंच आपण लावलं पाहिजे. आणि ते सगळे कुणबी झाले. म्हणजे तिकडे तो प्रश्न जो आहे सगळ्यात जास्त मोठा समाज हा कुणबी आहे. मुंबईमध्ये तर काय सगळे सारखेच असतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आपण जर पाहिलं तर हा जो आहे तसा आजही जो आहे मराठा समाजाचंच राजकारण पुढे आहे. आणि तिथे सुद्धा जे मी मगाशी सांगितलं पण त्या सगळ्या साखर कारखाने, दूध त्या सगळ्या गोष्टी आहेत. इथे जे आहेत हा थोडंसं पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा हा मागास भाग आहे. पुण्यामध्ये शैक्षणिक संस्था आहेत, अमुक आहेत, अनेक गोष्टी झाल्यात. त्या पश्चिम वसंतदादा पाटील होते, शरद पवार साहेब होते, यशवंतराव होते, अनेक सगळी मंडळी सगळी तिथे होती. पण त्या मानाने जो आहे हा मागास राहिला. त्यामुळे तिथल्या लोकांची अशी समजूत आहे की आरक्षण मिळालं की सगळ्यांना आम्हाला नोकऱ्या मिळणार, सगळ्यांना आम्हाला शिक्षणात संधी मिळणार, गरीब आमचे हटणार. मुख्यतः काय आहे की हा आरक्षण कशासाठी आहे, तर आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, हा कोणाला श्रीमंत बनवण्याचा कार्यक्रम नाही, हा वर्षानुवर्ष सामाजिकदृष्ट्या जे मागास आहेत त्यांना वरती आणण्यासाठी आरक्षण आहे. दलित, आदिवासी, ओबीसी सामाजिकदृष्ट्या मागास. आज 13% आरक्षण आहे दलित समाजाला. सेक्रेटरी आहेत, SP आहेत, कमिशनर आहेत. आजूबाजूच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या झोपडपट्ट्यांमध्ये कोण राहत आहे? जास्तीत जास्त दलित समाज राहतो आहे. हटले नाही ताबडतोब, ते श्रीमंत नाही झाले, पण ते आमच्या सगळ्यांबरोबर बसायला लागले, ऑफिसर झाले, सगळ्यांबरोबर मिक्स व्हायला लागले. हळूहळू ही प्रक्रिया आहे. पण इथे असं सांगण्यात आलं की आम्ही गरीब आहे, आमची लेकरं बाळं काय. अरे लेकरं बाळांसाठी सगळ्या गोष्टी आता सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं दिल्या आहेत. ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ज्या सोयी आहेत, शिष्यवृत्त्या, त्या सगळ्या ज्या मराठा समाजाला आहेत. उलट जे ओबीसीला नाही आहेत त्यापेक्षा जास्त तिकडे आहे. म्हणजे असं आहे की सगळ्या ठिकाणी ज्या आहेत आता सारथी निर्माण झालं मराठा समाजासाठी. तर 6-7 जे विभाग आहेत त्याच्यामध्ये त्यांची कार्यालय, तिथे 1,500 कोटी रुपये दिलेले आहेत. नंतर त्यांच्यासाठी जे आहेत सरकारी
इमारती खाली करून दिलेल्या आहेत वसतिगृहासाठी, मुलींसाठी, सगळ्या ठिकाणी. नंतर काही वर्षापासून 2-4 वर्षापासून ज्या लोकांना वसतिगृह मिळालं त्याला वर्षाला 60,000 रुपये मिळत आहेत. आता हे 60,000 रुपये आम्ही आत्ता भांडून आता 2 ह्या वर्षामध्ये सुरू केलेलं आहे. अजून वसतिगृहांचा काही पत्ता नाही आहे. एवढंच नाही की मी काल जे सांगितलं की ओबीसी, इतर मागासवर्गीय ओबीसी महामंडळ म्हणजे ओबीसी महामंडळ जे आहे ते तरुणांना जे आहे 10,000 20,000 रुपये अमुक द्यायचे. तर आता 25 वर्ष होत आली असते, जवळपास 2,500 कोटी रुपये आहेत. म्हणजे वर्षाला 100 कोटी रुपये मिळाले. 2,500 कोटी रुपये 25 वर्षामध्ये. 3 वर्षामध्ये मराठा समाजाचा हिशोब आम्ही दिला, 2,500 कोटी रुपये मिळाले. या वर्षाच्या बजेटमध्ये काल दाखवलं बघा, तुम्हाला विश्वास नसेल बघा. अण्णासाहेब पाटील 5 कोटी आणि 750 कोटी. हा समाज उलटा मोठा आहे. तुम्ही म्हणा की मग आताच काय बोल, मी मंत्री नव्हतो म्हणून त्या मार्चच्या बजेटच्या वेळेला हे बोललो, मी विधानसभेत बोललो मी. हा किती फरक आहे, काय चाललं आहे, अशा अनेक गोष्टी मांडत आलो. आतापर्यंत जास्त लोकांच्या लक्षात कदाचित आल्या नाही, कोणी लक्षात घेतलं नाही. तर माझं म्हणणं असं आहे की त्या लेकरा बाळांच्यासाठी तुम्हाला मी सांगतो, काही वर्षापूर्वी 2019 पूर्वी मराठा समाजाच्या मोर्चे निघाले. गुजरातमध्ये पटेल, पाटीदार, राजस्थानमध्ये गुर्जर, हरियाणामध्ये जाट, आरक्षण पाहिजे. आणि मग मोदी साहेबांनी आणखीन एक यंत्रणा उभी केली, कायदा आणला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं स्पष्टपणे की हे जे समाज आहेत, वेगवेगळे समाज जे शैक्षणिकदृष्ट्या मागास असतील, आर्थिकदृष्ट्या मागास असतील, परंतु त्यांना राखीव घटकांमध्ये जाता येत नाही, कारण सामाजिकदृष्ट्या ते मागास नाही. त्यांच्यासाठी हे 10% जे आहे आम्हाला आरक्षण देणं भाग आहे आणि म्हणून आम्ही ते देतो आहोत. ते दिल्यानंतर पटेल पाटीदारांचं आंदोलन थांबलं, गुजर थांबले, जाट थांबले. मराठा समाजाला सुद्धा त्या EWSमध्ये 10मध्ये 8 फक्त एकाच मराठा समाजाचे, बाकी कोणाला मिळालं नाही. तरीसुद्धा म्हणजे मराठा समाजाला मिळालंच पाहिजे. मराठा समाज तेही 10% आरक्षण दिलं. EWS दिलं, 10% आरक्षण दिलं. जेव्हा हे EWS किंवा 10% तेव्हा ओपनमध्ये 50%मध्ये मराठा समाज होता. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्या एवढ्या 54%हून जास्त लोकसंख्या 374 जातीमध्ये तुम्ही कशाला येत आहे? तुम्हाला सेपरेट दिलं आहे ना, तुमचाही फायदा होणार नाही, आमचाही फायदा होणार नाही. म्हणजे 50%च्या वरती तुम्हाला वेगळं दिलं आहे, तर तुम्ही सगळे 50%तच काय येत आहे? आता हे ज्यांना समजेल त्यांना समजतं. आज परिस्थिती अशी आहे की मेडिकलचं असेल, MPSCचं असेल, काही असेल, मराठा जे आरक्षण आहे घटक 10% EWS, कट ऑफ पॉईंट खाली आहे, OBCचा कट ऑफ पॉईंट वरती आहे. काय फायदा होईल? म्हणून म्हटलं कोणीतरी अभ्यासू माणसाने बोला तर खरं, काय बोलत नाहीत. मग हे नको का तुम्हाला मराठा आरक्षण? मग सांगा ना सगळ्यांनी आम्हाला OBCमध्येच पाहिजे, आम्हाला मराठा आरक्षण वेगळं नको, आम्हाला EWS पण नको, काहीच नको. एकही जण बोलायला मागत नाही. हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. काही काही लोकांनी EWS पण घेऊन ठेवलेले आहेत, त्याचे मराठा आरक्षणाचे पण सर्टिफिकेट घेऊन ठेवलेले आहेत, कुणबी पण घेऊन ठेवायचं. म्हणजे काय हे कसं काय सहन करायचं आहे?
आणि आता ओबीसी पाहिजे ओबीसी, अरे तुम्ही नाही. 2 हायकोर्टाच्या जजमेंटने सांगितलं की मराठा आणि कुणबी वेगवेगळ्या जाती आहेत. माझ्याकडे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे इथे. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, त्याला देता येणार नाही. मोठा जजमेंट आहे, चांगलं जजमेंट आहे. कारण सगळं सरकार तुमचंच आहे, उद्योगधंदे पण तुमच्या ग्रामीण तुमच्याच ताब्यात आहेत, देता येणार. तरीसुद्धा त्यांचा आग्रह आहे की नाही आम्हाला द्याच. मग म्हणाले की नाही आमचं जे मराठवाडा जो आहे पूर्वी, म्हणजे आजच मुक्ती संग्राम दिन आहे, मराठवाडा मुक्ती दिन. आम्ही तिकडे होतो, तिकडे आम्ही कुणबी होतो, आमच्या नोंदी आहेत. मग समिती निर्माण केली, मंत्रिमंडळासमोर आले, समिती निर्माण केली, न्यायमूर्ती शिंदे आणि ते. मग ते म्हणाले मग तिकडे जायचं, तेलंगणात जा बाबा तिकडे जा. मग तेलंगणात गेले, काही लाखो डॉक्युमेंट्स त्यांनी चेक केले आणि त्यातून 2,09,10,000 कुणबी सर्टिफिकेट वाटले. वारंवार त्यांना जे आहे मुदतवाढ देण्यात आली. जवळपास त्यांचं काम संपलं. मग आता काय राहिलं शिल्लक? तरी म्हणे ना हैदराबाद गॅझेट. अरे मला सुद्धा बोलवलं, मी सुद्धा सांगितलं हैदराबाद गॅझेट माझ्याकडे होतंच. मी म्हटलं हे बघा, हे 1921 हे 1931 दोन्ही ठिकाणी कुणबी वेगळे दिलेत, मराठा वेगळे दिले. आता जे कुणबी आहेत त्यांना द्यायचं तर द्या, एवढंच. बाकी मला जी आर माहिती नाही, काय नाही, काही माहिती नाही. आणि आता ते परत आले मुंबईमध्ये. पाहिलं 4 दिवस जो काही जे मुंबईच बंद होती, म्हणजे दक्षिण मुंबई सगळंच बंद केलं होतं. टी व्हीवाले दिवस रात्र तेच दाखवत होते ना. आणि मग हा जी आर आला आणि या जी आरमध्ये सुद्धा अनेक, म्हणजे आमच्या दृष्टीनं खरं म्हणजे इट्स अ हिमालयन ब्लंडर. पहिला आला एक जी आर, उपोषण सोड, हे बघ जी आर आला. काय जी आर होता? मराठा पात्र व्यक्तींना कुणबी सर्टिफिकेट, मराठा कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी खालील प्रक्रिया आहे. त्याने सांगितलं जरांगेने, हा जी आर नाही चालणार, पात्र शब्द काढून टाका. म्हणजे आपण पात्र एलिजिबल काढून टाका. आणि मंत्र्यांना बसवलं तिथंच. आणि 1 तासामध्ये जे आहे दुसरा जी आर आला, पात्र शब्द काढून, की मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी खालील प्रक्रिया राबवा. अरे म्हणजे कुणबी जे आहे त्यांना देऊन झालेलं आहे, आता मराठा समाजासाठी ही प्रक्रिया आहे. माझ्याकडे सगळे कागद मी दाखवू शकतो तुम्हाला. तुमच्या 60 वर्षांच्या करिअरमध्ये असं एका तासात जी आर कधी बदलला होता? हो, 1 तासात कुठे जी आर बदलतो काय? माझ्याकडे हे जी आर असतील आता इथे सुद्धा. हे बघा हे जी आर, ह्या जी आरवर सही आहे ना सही. याच्यात म्हटलेलं आहे मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना, बरोबर. 1 तासाच्या आत हा घाईघाईने दुसरा जी आर आला आणि ऑनलाईन सिग्नेचर. तशी सिग्नेचर नाही, तशी सही नाही, ऑनलाईन आहे. काय का ताबडतोब आणि पात्र शब्द काढून टाकला. हे कसं काय असं होतं काय कधी? घाईघाईने 2-2 तासामध्ये 2-2. या 58 लाख नोंदी सातत्याने गेल्या 3 वर्षापासून ज्या बोलल्या जात आहेत, त्या 58 लाख नोंदीमध्ये 25 लाख नोंदी अमरावती विभागातल्या आहेत, नागपूर विभागातल्या 10 लाख आहेत, काही आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या आहेत आणि काही कोकणातल्या आहेत. आणि मराठवाड्यातल्या नोंदी आहेत काहीतरी 1 लाख 1.5 लाखाच्या आसपास, 2,10,000 काहीतरी तो आकडा आहे. कारण अगोदर घेऊन झालेल्याच आहेत ना सगळ्यांनी. जे कुणबी आहेत ते काही थांबले नाहीत तुमच्यासाठी, कमिटीसाठी. त्यांना माहिती आहे, त्यांनी बिचाऱ्याने जाऊन घेतलेत ना अगोदर. जे काही राहिले होते की ज्यांना गावामध्ये किंवा काय कोणाला काही नकोच होतं किंवा माहीतच नाही, असे काही शोधून दिले ना त्यांनी. आता हे नसलेले आता भरायचे काम चालू आहे. नाही, पण तो काही जरांगेंचा दावा आहे की 58 लाख मी एकट्याने शोधल्यात, आजपर्यंत कोणाला सुचलंच नव्हतं. आता ते काय, आता तुम्हाला माहिती आहे, आता ते काय म्हणतील
ते आता म्हणतात 3 कोटी मराठा हे झाले आता कुणबी. आता काय ते सातारा गॅझेट आला की झाला पश्चिम महाराष्ट्र कुणबी. अशा अर्थीनं सगळा महाराष्ट्र हा कुणबी. एकही मराठा आता नाहीच महाराष्ट्रात. राहिला तर राहिला आपला नितेश राणे. तो म्हणतो मी मराठा आहे, 96 कोळी, हे कुणबी नाही. त्यामुळे आता त्याच्या ह्या जरंग्याच्या म्हणण्याप्रमाणे एखाद दुसरं कुटुंब सोडून सगळं असंच म्हणायला पाहिजे. आता त्याला काय उत्तर देणार आपण? तुम्ही त्या कालच्या बैठकीत जो मुद्दा मांडला, बोगस कुणबीला चॅलेंज करणार. चॅलेंज म्हणजे त्याची समिती नेमा आणि त्याची चौकशी करा वगैरे. हे जे कुणबी दाखलेत, हाताने नोंदी घेतलेले काही फोटो आता सोशल मीडियावर फिरत आहेत, तर त्याला तुम्ही काही कोर्टात चॅलेंज करणार आहात? हे पहा, हे मराठा कुणबी, हे अक्षर कसं, हे अक्षर पानाला तुम्हाला हे सगळं जे आहे दिसून येईल. अक्षराचं वळण तुम्हाला लक्षात येतं. एका ठिकाणी दिली आहे मराठी कुणबी लिहून ठेवलंय गायमध्ये, मराठी कुणबी. एका ओव्हर रायटिंग केलं, त्याच्यावरच लिहून टाकलेलं आहे. गिरवून हे बघा मराठी कुणबी. बरोबर. हे सगळे जे त्या गावचे लोक आम्हाला पाठवतात की बाबा असं झालेलं आहे. काही अधिकारी हे जे आहेत हे आमचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत तुम्ही नोंदी शोधायला कमिटी नेमली ना, मग ओबीसीमध्ये जे फेक घुसलेले आहेत, पत्रकं दिलेत, त्याच्यासाठी का कमिटी नेमत नाही? नेमायला पाहिजे अशी मागणी मी केली. शोधायला करता तर आमच्यातले जे खोटे प्रमाणपत्रधारक आहेत ते शोधायला सुद्धा कमिटी नेमा. काय सरकारचं त्याच्यावर उत्तर आहे? सरकारचं हे कमिटीमध्ये मांडलं माझ्या. हां, आता आम्ही आणखी त्याचा आग्रह धरू पुढे बघू पुढे काय होतं. पण तुमचा निश्चय आहे की जे हाताने नोंदी लिहिल्यात ते कुणबी प्रमाणपत्र तुम्ही रद्द करणार? चेक करा, प्रत्येक गोष्ट चेक करा. तुम्हाला माहिती आहे, मला सुद्धा, दलिताला सुद्धा, आदिवासीसुद्धा 1 वर्ष लागतं किमान. जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर 1 वर्ष. 1 दिवसात कोणाला मिळतं काय? हे आणा, ते आणा, ते आणा, ते आणा. पण तुम्ही ठाम भूमिका घेणार आहात की जिथे जिथे हाताने फिरवलंय त्याचा शोध तुम्ही घेणार? 100% घेणार हो. ठाम भूमिका आहे, त्याच्यात काय एवढं आहे? जे खोटे आहेत, ओव्हर रायटिंग लिहिलेले आहेत, खोडून लिहिलेले आहेत, पुराव्यांशिवाय आहे, त्यांच्यावर कारवाई करा, आमची मागणीच आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, अशा रीतीने आदिवासींमध्ये सुद्धा काही लोक घुसले होते. सुप्रीम कोर्टापर्यंत जे आहे केसेस गेल्या. शेवटी त्या सगळ्यांना काढावं लागलं. थोडंच नंतर कोर्टाने सांगितलं यांच्याकडून जे आहे नोकरी लागले, यांच्याकडून पैसे वसूल करा. यांनी खोटे सर्टिफिकेट घेऊन नोकऱ्या केल्यात. अशा अनेक अडचणी नंतरच्या काळामध्ये निर्माण झाल्या. म्हणून जे आता खोटे जे सर्टिफिकेट घेत आहेत, मला त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे, आता ओबीसी समाज सगळी जागी झालेली आहे. तुम्ही जिथे जाल त्या ठिकाणी बोट ठेवलं जाईल. आणि मग चुकीचं काय असेल तो त्रास होईल. इकडे मराठा आरक्षण पण मग तुम्हाला नको आहे, तिथे जाऊन तुम्ही खोटी सर्टिफिकेट काय करा. त्यापेक्षा मराठा आहे तर मराठा आरक्षणासाठी 10%. 374 जातींसाठी आणि 58% लोकांसाठी, 54% लोकांसाठी हा 27% आरक्षण आहे. आणि 18-20% मराठा समाजासाठी 10% आहे. राहुरीतला 18-20 मी काय म्हणतो, हा मुद्दा आहेच. कोण 38 म्हणतंय, कोण 28 म्हणताय. मला सांगा, 54% हे 1931च्या जनगणनेप्रमाणे, 54% हे केंद्र सरकारने मान्य केलं, 54% हे सुप्रीम कोर्टाच्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने मान्य केलेलं आहे. आणि 54% ते झाले. 13% दलित, 7% आदिवासी आरक्षण दिले आपण त्यांच्या. किती झाले? 74%. 54 आणि 20, 74%. 3% ब्राह्मण, 77% झाले. मग जैन आहे, इतर आणखी ख्रिश्चन वगैरे असे आहेत ना. नाही, आता बघा मराठा किती शिल्लक राहिले. पण उगीच मराठा 60%, कोण म्हणतो 60%, कोण 40%, कोण म्हणतो 28%.
आता आपण काय बोलतच नाही रे, पण मग एकूण काय 125-150% बेरीज लावायची काय? कोण कमी आहेत मग? तर हे चुकीचं आहे. देशामध्ये कुठलीही मोठी कम्युनिटी, पटेल असेल, जाट असेल, कुठली मराठा असेल, ती 16 ते 20% जास्त कुठेच नाही. 16, 17, 18, 16, 17, 18 एवढीच त्यांची संख्या आहे. हा देश पातळीवरचा हा डाटा आहे. तुमच्या या दाव्याला उत्तर देताना असंही सांगितलं जातं की ज्या 350 जाती तुम्ही ओबीसीतल्या म्हणताय महाराष्ट्रामध्ये, त्या फक्त कागदोपत्री आहेत. गावगाड्यात त्यांची संख्या अगदी नाममात्र आहे. पण त्यांचं खरं आरक्षण जे 27% आहे ते माळी, धनगर आणि वंजारीच खात आहेत. हे बघा, हे जे आमचे VJNT आहेत म्हणजे भटक्याविमुक्त, त्यांच्यासाठी आपण वेगळं काढलेलं आहे. धनगरांसाठी सुद्धा 3-3.5% वेगळं काढलं. वंजारी समाजासाठी सुद्धा वेगळं काढलेलं आहे. गोवारी समाजासाठी 2% काढलेलं आहे. उरलेले 17% आहेत. 17%मध्ये माळी समाज आहे, तेली समाज आहे, सोनार आहे, लोहार आहे, कुंभार आहे, कुठल्या कुठल्या जाती आहेत. बापरे बापरे बापरे, अनेक जाती त्याच्यामध्ये आहेत. आणि त्या सगळ्या ज्या याच्यामध्ये आहेत, त्या ठराविक लोकांना ज्या वेगळं काढून दिलं आपण का, म्हणजे ते माझ्या एकट्यानेच खाल्लं. अरे मी काय खाल्लं? मी आरक्षणशिवाय शिक्षण घेतलं. माझ्या मुलांना तर गरजच नाही. हां, मला आरक्षण, मला फायदा एकच झाला, बाळासाहेब देसाईंनी त्यावेळेला आम्ही लहान असताना JPGC असेल की बाबा गरीब आहे तर आम्हाला म्युन्सिपाल्टीला वगैरे किंवा हायस्कूलला वगैरे शिक्षणामध्ये आम्हाला सवलत मिळायची. जातीचं आरक्षण नाही मी कधी घेतलं, कधीच नाही. पण एकट्यानेच खाल्लं, एकट्याने ह्याचं काही खाऊ आहे का, लाडू आहे का काय? VJNTवर तुम्ही बोललात. VJNTचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा जे लोक तुमच्यावर टीका करतात ते असं म्हणतात, भलेही ते बुद्धिभेदासाठी म्हणत असतील, की गोपीनाथ मुंडे यांनी, अण्णासाहेब डांगेंनी त्यांच्या समाजाला वर्गीकरण करून घेतलं, पण भुजबळ आणि माळी समाजाचं वर्गीकरण करून घेतलं नाही VJNTमध्ये. मग ते चांगलं की वाईट? मी म्हटलं आपण सगळ्यांबरोबर राहा. हां, उलट मी चांगलं केलं. मी मोठा पुढचा विचार केला की आपणच वेगळं आपण करून घेतलं तर बाकी समाज मग वाऱ्यावर जातात ना सगळे. कोण भांडतं मग त्यांच्यासाठी? म्हणून उलट मी चांगलं केलं. मला हे सहज करता आलं असतं. गोपीनाथराव मुंडे तर इथे 4-5 वर्ष होते इथे. हां, मी तर आज 91 पासून इकडे तिकडे तर आहेच मंत्री, तरीसुद्धा मी नाही, सगळ्यांबरोबर राहूया आपण. हे तुम्ही तुमच्या अभ्यासाप्रमाणे, तुमच्या कृतीप्रमाणे कॉम्पीट करा सगळ्यांबरोबर. सोनार समाजसुद्धा आज कितीतरी मोठा आहे. त्याच्यामध्ये किती मोठे मोठे चांगले समाज आहे. तो तेली समाज किती मोठा आहे. कुणबी समाज आहे ना आणखीन मोठा. मगाशी विसरून नका, अख्खा जो आहे 7% कुणबी आहे. मराठा समाजाचे इथे जे आहेत 17-18%, त्याच्यातले 7% कुणबी. तो पण या 17मध्येच आहे ना. याच कॉम्पिटिशनमध्ये आहेत सगळे. ओबीसींचा जेव्हा एकत्रीकरणाचा विषय येतो, म्हणजे एकत्र चळवळ चालवण्याचा, तेव्हा बंजारा विरुद्ध वंजारी हा एक वाद येतो. किंवा कधी असं आहे की बंजारा वेगळे आहे. बंजारांसाठी जे आहे ते वेगळं आरक्षण आहे बंजारा कम्युनिटीसाठी, आणि वंजारी समाजासाठी वेगळं आरक्षण दिलेलं आहे. नाही, मला मुद्दा त्याच्या पुढे असा होता, ओबीसीमध्ये ते कंसात टाकलेले आहेत. मुद्दा त्यात पुढे असं मला बोलायचा होता की ह्या दोन समाजात कधी कधी वाद लावला जातो, कधी कधी धनगर वंजारी लावला जातो. हे जे आहे हैदराबाद गॅझेट तुम्ही काढलं, तीच मुळी एक मोठं ब्लंडर आहे, हिमालयन ब्लंडर. चूक आहे मोठी. आता ती एक चूक केली का मग त्याच्यामध्ये आता ते म्हणतात की तुम्ही तिकडे कुणबी आहे म्हणून इकडे कुणबी घेता, मग आम्ही तिकडे ST आहे तर आम्हाला इथे ST द्या. आता बघू सरकार काय म्हणते. आता आदिवासी काल आझाद मैदानात आले, कसे येऊन देणार? ते येऊ देणारच नाही. ते काल आझाद मैदानात आले होते. काल आझाद मैदानात त्यांना बरं राज्य पातळीवर असेल ना तर देश पातळीवर पार्लमेंटमध्ये असेल, हे दलित आणि आदिवासी हे त्या मतदारसंघातून आलेले जे आहेत लोकप्रतिनिधी ते स्ट्रॉंग आहेत त्या आपापल्या भूमिकेवर. त्यामुळे ते एवढं सोपं नाहीच आहे. पण राज्य सरकारने मान्य केलं, मग आता आमचं काय, हा प्रश्न त्यांनी उभा केला तर चर्चा करतील ते.
पण मला असं वाटतं की कोणी आपसात भांडण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही एकेकाळचे हाडाचे शिवसैनिक होतात म्हणून तुम्हाला हा एक प्रश्न विचारतोय की शिवसेना जातीयवादी राजकारणापासून कायम दूर राहणारा पक्ष होता. शिवसैनिकांचा बाणा एकच होता, बाळासाहेबांचा आदेश. पण अलीकडच्या काळामध्ये जेव्हा शिवसेना वेगळी झाली तेव्हा एकनाथ शिंदेजी शिवसेनेचा विचार घेऊन वेगळे झाले. तर ही जे काही आरक्षणाचा वाद होता, जरांगेंना पाठबळ त्यांनी दिल्याचे आरोप किंवा जरांगेंना मोठं केलं, स्वतः ते जाऊन भेटले, तर शिवसेना त्यांच्या मूळ विचारापासून दूर झाली असं वाटतंय? मला त्याच्यावर जास्त कॉमेंट करायचे नाही. पण एक आहे की बाळासाहेबांनी तो विचार मांडला होता काय, आणि त्याच्यामुळे मला म्हटलं होतं की नाही तसं नाही होणार. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी हा विषय जेव्हा संविधान बनवलं त्यावेळेला, आणि त्याच्या अगोदर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी असं म्हटलेलं आहे, कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात, असं त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. एकाच समाजाच्या सगळ्या लोकांना कामं नको, सगळ्यांना वेगवेगळ्या जे आहेत नोकऱ्या द्या, सगळ्यांना नोकरी मिळाली पाहिजे, शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे, महिलांना, हा विषय आहेच. पण ज्या वेळेला संधी मिळाली बाबासाहेब आंबेडकरांना, त्यावेळेला त्यांनी 340, 41 आणि 42 3 सेक्शन तयार केलं. पहिलं सेक्शन त्यांनी जे आहे OBCचं तयार केलं की हा एक असा घटक आहे आणि हा मोठा आहे देशामध्ये की त्यांना आरक्षण आणि वेगळी मदत करण्याची आवश्यकता, त्याच्यासाठी आयोग नेमा. 341मध्ये त्यांनी सांगितलं शेड्यूल कास्ट म्हणजे दलित समाज यांना आरक्षण देण्यात यावे, आलं संविधाने. 342मध्ये आदिवासींना देण्यात आलं, आणि तो आयोग नेमला नाही पंडित नेहरूंनी, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जो राजीनामा दिला त्यातल्या 4 कारणामध्ये हे एक कारण होतं. त्याच्यानंतर कालेलकर समिती आली, त्यांनीसुद्धा द्यावं असंच म्हटलं होतं, पण प्रेशर आलं तो दाबून टाकला. नंतर मग मंडल आयोग आला, तो अहवालसुद्धा 10 वर्ष दाबून ठेवण्यात आला. शेवटी VP सिंग यांनी तो बाहेर काढला आणि 93मध्ये तो इकडे लागू झाला. आणि त्यावेळेला जालन्यालाच आमची जाहीर सभा झाली होती, आमच्या सगळ्या लोकांची 1 लाखाची सभा होती जालन्याच्या मैदानावर. मी मंत्री होतो, गृहनिर्माण मंत्री होतो, आणि पवारसाहेब मुख्यमंत्री होते, विलासराव होते, हे होते, सगळे मंत्री होते. आणि आम्ही मागणी केली की मंडल आयोग जो VP सिंग साहेबांनी जे आहे भारत सरकारने स्वीकारला त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करा. आणि पवार साहेबांनी त्याची अंमलबजावणी केली. त्यांना अधिकार नव्हता कोणाला काढा, कोणाला घाला त्या जातीत OBCमध्ये. त्यामुळे मी त्यांना, जे लोक मराठा लोक दोष येतात की तुम्ही का दिलं नाही, का दिलं नाही, त्यांचा दोषच नाही ना, त्यांचा दोष ना त्या फडणवीसांचा दोष आहे, कोणाचाच नाही, त्यांच्या हातात नाही आहे. ते 93च्या अगोदर मंत्रिमंडळ निर्णय घेत होते, 93च्या नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आयोगच आता निर्णय घेणार. त्याच्यामुळे मराठा समाज आयोगाकडे गेला. खत्री, बापट, सराफ, ह्या देशमुख सगळे आयोगाकडे गेले. आयोगाने सांगितलं नाही, मराठा समाजाला घेता येणार नाही OBCमध्ये, आणि सुप्रीम कोर्टापर्यंत नाही म्हणून सांगा. आता जे आहे ही अशी परिस्थिती आहे की आयोगाने पण नाही सांगितलं, सगळ्यांनी नाही सांगितलं. आता हे वेगवेगळ्या मार्गाने जे आहेत हे यायला बघतात. हे बॅकडोर एंट्री आहे असं मी पहिल्यापासून म्हणत आलेलं काय. आणि ते बॅकडोर नाही, आता तर डोरच काढून टाकला, ओपनच करून टाकला आहे या नवीन JRमुळे. या JR सोबत तुम्ही काल एक मुद्दा, काल आकडेवारी तुम्ही दाखवली की OBCंना 5 कोटी दिलेत आणि त्यांना 750 कोटी दिलेत. अजितदादा निधी वाटतात, ते तुमच्या पक्षाचे नेते आहेत, तुम्ही त्यांना तो कधी नाही सांगता? मंत्री कोण आहे आणि कोणाचं काय डिपार्टमेंट, माझं काय म्हणा, मी कागदपत्रावर बोलतो आहे. हे बघा, इथे आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ, 750 कोटी रुपये वर्ष या वर्षाची बजेट. इथे आहे OBC महामंडळ 5 कोटी रुपये बस आहे की नाही. बरोबर. कोणी काय केलं या माझं कोणाच्या मंत्र्याच्या विरुद्ध मला काही म्हणायचं नाही आहे. ज्यांनी कोणी केलं असेल, काय अधिकारी काय करतात, सचिव काय करतात, सेक्रेटरी काय करतात. आणि मी आज नाही, गेली 2-3 वर्ष ज्या सातत्याने सांगतो आहे की बाबा तुम्ही त्यांना द्या, मराठा समाज द्यायला आमचं काय म्हणणं नाही. त्यांना दिलं
तर यांना सुद्धा वसतिगृह द्या. त्यांना 60,000 रुपये दिले वर्षाला जर राहण्याची सोय नाही तर यांना सुद्धा द्या. आणि मग जेव्हा ते होत नव्हतं तेव्हा मी सांगितलं की चीफ सेक्रेटरीच्या नेतृत्वाखाली कमिटी नेमा आणि त्यांनी निर्णय घेऊ दे सगळ्यांना सारखा. तरीसुद्धा हे असं आहे. पण या कागदपत्रांच्या पलीकडे जाऊन दादांना तुम्ही कधी विनंती केली आहे की हे आमच्यासोबत असं का करताय? आम्ही मंत्री नव्हतो मध्ये बजेटवर भाषण करताना मी हा विषय विधानसभेत मांडला. आणखीन काय मांडायचं? पण त्याला काही उत्तर नाही मिळालं. तर उत्तर नाही मिळालं. हा, तोच मुद्दा आहे. आणि त्यावेळेला कोणी लक्षात पण घेतले नाही मुद्दे मी काय काढतोय ते. दुसरी गोष्ट अशी की आता जे काही नवीन JR आलाय त्याच्या विरोधात काही याचिका दाखल झाल्यात. पण ज्यांनी याचिका ते धोंडे आहेत त्यांनी याचिका दाखल केली. त्यांच्या शाळेतून दाखले काढून घेतले मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांनी. कुणी TV चॅनल्सने जर भूमिका दाखवली तर 8 कोटी मराठा तुमच्यावर बहिष्कार टाकतील अशी चॅनल्सला धमकी किंवा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. असं धमक्यांना मग ही लोकशाही आहे की काय? का आता सुद्धा इथे निजामशाही अख्ख्या महाराष्ट्रात आहे काय आहे? स्वतंत्र झालो ना आपण. प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे ना. कोर्टाला न्यायपूर्ण निर्णय देण्याचे अधिकार आहेत ना. तिकडे बोला ना, तिकडे काय बोलायचं ते. आतापर्यंत आमचे 4-5 रीट फाईल झालेले आहेत. एक नाभिक समाजाचा आहे, एक माळी महासंघाचा आहे, एक कुणाचा आणखीन हे असे आहेत वेगवेगळे. कुणबी समाजाचा आहे, एक आमच्या समता परिषदेचा आमचा एक कार्यकर्ताच आहे. अर्थात हे सगळे आमचेच. कारण काय ज्याच्यावर परिणाम झाला असे कोण आहेत तर ह्या जाती आहेत. समता परिषद हे संपूर्ण एक सगळ्यांचं बरोबर प्रतिनिधित्व करतं. त्याच्यामुळे जातनिहाय रीट अर्ज दिलेले आहेत. पण जे जाईल त्याच्यावरती जसं त्या धोंडेंच्या शाळेतले दाखले काढणं किंवा तुमच्यावर तर काढा दाखले काढा, तुमचेही काढा आणि आमचेही काढा. काय एवढी दादागिरी या महाराष्ट्रात सहन करणार नाही. दुसरं आत्ता आपण VJNT वगैरे याच्यावरती बोललो. शरद पवारांसोबत तुम्ही खूप काम केलं आहे, खूप जवळून काम केलं आहे. पवार साहेबांवरती आरोप आहे की त्यांनी मराठा आरक्षणाचे दरवाजे कायमचे बंद केले. त्याला उत्तर दिलं आहे मी, आत्ताच दिलं ना. 93च्या अगोदर काही वेळेला जे आहेत काही आरक्षणं दिली गेली. छोटी मोठी दिली नाही असं नाही. कधी यशवंतराव चव्हाणांच्या वेळेपासून दिली गेली. त्याच्या अगोदर होते की छोटी मोठी. पण खरं आरक्षण जे आलं हे मंडल आयोगानंतर आलं. आणि त्यावेळेला जेव्हा केस झाली तिथे भारत सरकारकडे इंदिरा साहनी केस सुप्रीम कोर्टमध्ये, त्यावेळेला त्यांनी नियम टाकून दिला की याच्यापुढे मंत्री स्वतः निर्णय घेणार नाहीत, मुख्यमंत्री नाही. आयोगातर्फे आल्यानंतरच मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा. त्यामुळे मी म्हटलं की मुख्यमंत्र्याचा काही संबंध येत नाही. 90चं दशक ओबीसीसाठी खूप महत्त्वाचं होतं. तुम्ही असाल, मुंडे साहेब असतील, एकत्रितपणे सगळ्या मुद्द्यांवरती बोलायचं आणि खुली चर्चा व्हायची. तुम्ही कधी बोलल्यानंतर कधी विलासराव असं म्हणत नव्हते की हे मराठा विरोधी आहेत. पण आज जर बोललं तर म्हणजे सत्य जरी कोणी सांगितलं तरी तो मराठा विरोधी ठरतो. विलासराव काय ती मंडळी वेगळीच होती हो. असं काय ती उलट न्याय देणारे होते. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो या माझ्या जजमेंटमध्ये एक अशा ठिकाणी एक म्हटलेलं त्यांनी ह्या जजमेंटमध्ये की अनेक मराठा मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रात. हे सुप्रीम कोर्टाचं आहे. आणि त्याच्यामध्ये काही मुख्यमंत्री तर केंद्रात मंत्री झाले, परंतु त्यांनी कधीही मराठा समाजाला OBCमध्ये घेतलं नाही. कारण त्यांना माहिती होतं की हा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. त्यांचे हे निर्णय हा त्यांचा शहाणपणा होता आणि न्यायपूर्ण होता. त्याच्या जजमेंटमध्ये म्हटलं दाखवू शकतो. खास त्यांच्यासाठी म्हटलं त्यांनी की हे बरोबर त्यांनी जे केलं हे बरोबर केलेलं आहे. आणि त्यांना जे आहे त्याबद्दल म्हणजे एक प्रकारचे धन्यवादच त्यांनी दिलेले आहे की बाबा हे जे आहे हे एकदम the bench, the Supreme Court, the bench had put the question
to the representative of Maratha community, त्या घटनापीठानं मुद्दा उपस्थित केला as to why, despite there being so many chief ministers and important ministers in the state, some of whom also became important ministers in the center. त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये अनेक चीफ मिनिस्टर आणि मंत्री मराठा समाजाचे झाले, काही केंद्रात स्वतः झाले. None of them got or moved to get Marathas included in the list of OBC. कोणीच हा निर्णय घेतला नाही, विचार केला नाही की मराठा समाजाला OBC घ्यावं. हा त्यांचा समाज इज eloquent testimony not only of the fact that Marathas are not a backward class, but also of the wisdom and the objectivity of these chief ministers. The only ground raised by the representatives of the community in the support of the claim for the inclusion of the list of the BCs, that is the fact of the origin of Maratha from Kunbi and the alleged use of name Marathas by some members of the Kunbi caste in some areas of the state. The bench is of the view that since there undoubtedly is a distinct class community called Maratha वेगळाच आहे. एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही दादागिरी जी आहे, पॉलिटिकल डॉमिनन्स कॅनॉट बी ग्राउंड. राजकीय दृष्ट्या तुम्ही श्रेष्ठ आहात म्हणून दॅट कॅनॉट बी ग्राउंड टू डिटरमाइन द सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस ऑफ द कम्युनिटी. तुम्ही राजकीय दृष्ट्या समर्थ आहात म्हणून तुम्ही अशा रीतीने करू शकणार नाही. आणि पुढे त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, बघा, backward caste unfortunately resort to seeking and securing the fake caste certificates, and in the context of the well-known qualities of India's administrative system. इथे भारताच्या ह्या सिस्टीमवर सुद्धा त्यांनी प्रहार केलेला आहे की खोटी सर्टिफिकेट कशी दिली जात आहेत. सिस्टीम elements are not rare which entertain such requests and deliberately issue fake caste certificates. हे लोक खोटी सर्टिफिकेट देत आहेत. पुढे this menace like different forms of corruption, corruption has become more and more threatening in certain advices. The Commission has advised the central and the state government how this menace could be extirpated, but false caste certificates and false caste identities based on them cannot change the reality of the caste. त्यांनी सांगितलं तुम्ही याच्यामध्ये आम्ही केंद्र सरकारला, राज्य सरकारला सांगितलं याच्यात लक्ष द्या आणि तुम्ही अशी चुकीची सर्टिफिकेट देऊन जात बदलत नाही कुणाची. असं खूप म्हटलेलं आहे याच्यामध्ये. सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ आहे. हे आरक्षणाच्या मुद्द्यांच्या पलीकडेही बरेच मुद्दे आहेत. जर छगन भुजबळ जाणून घ्यायचे असतील तर त्यांचं वैयक्तिक आयुष्यही खूप मोठं राहिलेलं आहे. आता कालची एक अपडेट आहे की महाराष्ट्र सदन घोटाळा त्यातल्या ज्यांनी बांधकाम केलं त्यांना क्लीन चिट मिळाली. त्या क्लीन चिटच्या जेव्हा बातम्या येतात तेव्हा मनात काय भावना येते तुमच्या? ठीक आहे, आता असं आहे ना, जो खो गया उसी को भुलाता चला गया, जो मिल गया उसी को
मग गद्दार समजले. ते झालं, आता त्याच्यावर काय रडत बसणार. परंतु कोर्टाने सगळ्यांना की अहो ज्या कॉन्ट्रॅक्टरने महाराष्ट्र सदन RTO इथलं ऑफिस आणि आपल्या याच्यावरचं जे आहे मलबार हिलवरचं जे आहे रेस्ट हाऊस बनवलेलं आहे, त्याला अजून 1 रुपया दिलाच नाही सरकारनं कुठल्याही परिस्थितीत. 1ही रुपया आजसुद्धा. आज 15 वर्ष झाले ते 5 स्टार महाराष्ट्र सदन सगळे वापरत आहेत. तुम्ही दिलेत का पैसे यांना काय? आता त्याने सरकारनंच ते कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले नाहीत तर तो मला कसे काही पैसे दिले? अगोदर आरोप झाला 50,000 कोटी, मग म्हणाले 25,000 कोटी, मग म्हणाले 10,000 कोटी, मग म्हणाले 800 कोटी. कॉन्ट्रॅक्ट मुळात होतं 100 कोटी. दिलं कोणी? मंत्रिमंडळाने दिलं. 2 वेळा मंत्रिमंडळाने त्याच्यावर विचार केला. मी फक्त तिथं PWD मिनिस्टर होतो म्हणून ते चांगलं झालं पाहिजे सगळ्यांपेक्षा वेगळं म्हणून मी प्रयत्न केला. एवढंच माझा संबंध. तुम्ही तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जो पहिला इंटरव्ह्यू तुमचा झाला होता त्याला मी उपस्थित होतो. त्यात तुम्ही असं म्हणाला होतात खात्रीने की पुढच्या काही वर्षात बघा यातून काहीही निष्पन्न होणार नाही, पण मी जे भोगायचं ते भोगलं आहे. वैयक्तिक हानी जी व्हायची ती झाली आहे. त्या सगळ्या मागच्या कालावधीकडे वळून बघताना कोणती सगळ्यात मोठी हानी तुम्हाला आठवते त्या गेल्या काही वर्षातली? तर खूप मोठं ना. एक तर म्हणजे असं आहे की एक शिक्का ताबडतोब आपल्या डोक्यावर बसतो करप्शनचा. अरे एवढं चांगलं काम केलं. राष्ट्रपतींनी सांगितलं राष्ट्रपती भवनानंतर जर उत्तम इमारत जर कुठली असेल दिल्लीमधली तर महाराष्ट्र भवन. आता अलीकडे पर्यंत ज्यात मोदी साहेबांपासून तर अमित शहा आणि आत्तासुद्धा नितीन गडकरीजी तिकडे मिटिंग घेतात. एवढं छान आहे. आणि त्याच्या म्हणजे मागे एकदा वर्तमानपत्रात आलं होतं जेव्हा मोदी साहेब तिकडे गेले आणि खासदार वगैरे त्यांच्याबरोबर ते खासदार म्हणतो महाराष्ट्र सदन तो बहुत सुंदर, महाराष्ट्र सदन तो हुआ बहुत सुंदर मगर बनाने वाला गया अंदर. बस खोटे आरोप. अजून पैसे दिले नाहीत पण कॉन्ट्रॅक्ट कितीचं? 100 कोटीचं. त्याचा 1 रुपया दिला नाही अजून. आरोप किती झालं? 25,000 50,000 कोटीपासून सुरुवात झाली. अरे काही काय. आणि आमच्यासारख्यावर ज्या आरोप कोणी केलं की ताबडतोब मीडिया उचलून त्याचं काय खरं काय खोटं काय कॉन्ट्रॅक्ट काय एवढं काय कोणी विचार केला? कोणी विचार नाही केला. झोड्याला सामाजिक जीवनामध्ये जे काम करत असतात त्यांच्या नशिबी हे भोग येतातच. कुणी असेल मग ते महात्मा फुले असतील, नाही तर शाळा सुरू करण्यावाले सावित्रीबाई फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर, हे आम्हाला भोगावंच लागणार आहे. म्हणजे कुटुंबालाही खूप तुमच्या भोगावं लागलं. हा 2-2.5 वर्ष मी समीर भुजबळ आतमध्ये पंकजच्या पाठीमागे पोलीस लागलेले. तो वर्षभर 1.5 वर्ष काय 2 वर्ष घराच्या बाहेर. आणि वकिलांचे खर्च काय सगळे कितीतरी वर्ष मागे जातो मनुष्य. तो मनाने जातो, समाजामध्ये जातो, सगळ्याच गोष्टीत तो मागे जातो. त्याच्या अगोदर तेलगीचा माझ्यावर डाग लागला. आणि सुप्रीम कोर्टाने जे आहे माझी CBIची केस CBIने चौकशी केली. CBIने त्यावेळेस मी उपमुख्यमंत्री होतो, होम मिनिस्टर होतो. बरोबर. पण त्या तेलगीमुळे माझा राजीनामा द्यावा लागला मला. आणि सुप्रीम कोर्टाने जेव्हा आणि त्या CBIने जेव्हा दिली काय तुमच्या 400 ट्रकभर कागद तर भुजबळ हे नाव कुठं आलंच नाही. नावच नाही. पण उपमुख्यमंत्रीपद केलं. एकदम असा आलेख वरती जात होता. सरळ छाट तिचे खाली. सामाजिक जीवनामध्ये काम करणाऱ्या माणसानं हे भोगावंच लागतं. महाराष्ट्रात काका पुतण्यांच्या राजकारणाचा इतिहास आहे, पण भुजबळ कुटुंबातले काका पुतणे फार वेगळे दिसतात तुलनेने.
तुमच्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या असतील सगळ्या पुतण्यावर असतात. तुमचं नातं कसं एवढं मला वेगळं आहे? मला असं वाटतं की तुम्ही याबद्दल आम्हाला आशीर्वाद दिले पाहिजेत, शुभेच्छा दिल्या पाहिजेत की असंच राहो. काय निदान राजकारणात एक तरी काका पुतण्याचं घर नीट राहावं. हम्म. तुमचे जे आमच्या इथे पुतणे बितणे काही नाही, दोन्ही आमची मुलंच आहेत. काय आज 17 तारीख आहे. 17 सप्टेंबर 17 सप्टेंबर 78ला 1978ला समीरचे वडील म्हणजे माझे मोठे भाऊ वारले. आज जवळजवळ 47 वर्ष झाली आजच. आणि त्यावेळेला फार लहान होता तो आणि त्याची एवढे फार थोडंफार समजत असेल तर मागे. त्यापासून मग माझ्या मिसेसने म्हटलं बाबा तरी जाईल आमच्याबरोबर, आणि आमच्या एकाच घरामध्ये पंकजबरोबरच ते दोघं मोठे झाले. आणि त्याच्यामध्ये कधी भेदभाव नाही, याला एक त्याला एक, काय भेदभाव, कोण काय करतो, सगळं एकच. भावाभावात तरी भांडण असतंच हो, इकडे ते पण नाही. तुमच्या राजकीय वारसदारांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? ते काय नाही, मी काय वारसदार, माझी काही राजाची गादी थोडीच आहे. काय पण तुम्ही ओबीसींचा आवाज आहात. राजाची गादी नाही का बादशाची गादी नाही की मी त्याचा वारसदार ठरवीन. वारसदारच्या तर जो चांगलं काम करीन, लोकांच्या पसंतीस उतरेल, तो पुढे राजकारणात पुढे जाईल. नाही तर मग काय सगळेच काय राजकारणात थोडेच असतात. काही दुसरे सुद्धा आपले उद्योग करता येतात, पोटापाण्याचे करतील. तुम्ही आता जर 17 सप्टेंबर 78चा जो उल्लेख काढला, तर तुमचं एक भाषण रीलमध्ये सातत्याने समोर येत असतं की 1978चा तो दिवस ज्या दिवशी तुमचे मोठे भाऊ गेले, आणि दुसरा एक दिवस जेव्हा तुम्ही उल्लेख केला तर गोपीनाथ मुंडे गेले. ते 2 दिवस माझ्या आयुष्यातले खूप वाईट आहेत. तुमचं ते भाषण नेहमी समोर येत असतं. गोपीनाथ मुंडे या महाराष्ट्रात नसल्यामुळे तुम्ही जेव्हा तुमची साथ तुटली तिथून पुढे काय काय या महाराष्ट्राने गमावलं असं मला वाटतं? असं आहे की एक तर जे आहेत गोपीनाथराव मुंडे हे असते, एक तर ते भारत सरकारमध्ये मंत्री झाले असते, एक मजबूत सपोर्ट मला मिळाला. खोट्या चुकीच्या आरोपावरून मला आतमध्ये जावं लागलं नसतं, माझ्या कुटुंबियाचं लढण झाले. आणि ओबीसीचं काम आमची जोडण फार पुढे आम्ही देशभरामध्ये नेलं असतं ते असते तर. आणि एक मोठा सपोर्ट मला मिळाला असता. ते मला नेहमी म्हणायचे की भुजबळ ह्या सामाजिक याच्यातले ओबीसी विषयातले आमचे नेते आहेत, आमचे मोठे बंधू आहेत, आणि त्याप्रमाणे ते वागले. माझ्यावर जे काही संकट आले त्यावर ते निश्चितपणे उभे राहिले असते. तुम्ही सातत्याने जेव्हा तुमच्याकडून एक हतबलता दिसून येते की दुसरं कोणी आज बोलत नाही, जर गोपीनाथ मुंडे आज समजा नाही आहेत, जर विषय आज ते नाही आहेत, पण तर तुम्हाला आज एक त्यांना निरोप द्यायचा असता की आज अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात, तुमची गरज आहे, तर तुम्ही त्यांना काय निरोप दिला असता? काय निरोप दिला असता की किंवा ज्यासाठी आम्ही लढलो, आपल्या अगोदरचे काही लोक लढले, ते आरक्षणच आज धोक्यात आलं आहे. आरक्षण धोक्यात आलं याचा अर्थ 54% लोक जे आहेत हे जे आतापर्यंत गाळात राहिले तसंच राहण्याचे दिवस आलेले आहेत, शिक्षणात, नोकरीत, सगळ्या ठिकाणी. आणि म्हणून आता 4 दिवसात 4 आत्महत्या झाल्या. कोण कुंभार समाजाचा आहे, 2 वंजारी समाजाचा आहे, 1 माळी समाजाचा. आज तुम्ही असते तर ही वेळ आमच्यावर आली नसती. तुम्ही तिथे जेव्हा रेणापूरला गेलात वांगदरी गावात आणि तुमचा रुमाल काढून त्या मुलाचे जेव्हा तुम्ही अश्रू पुसले, अनेक जण म्हणाले की आम्हाला मुंडे साहेब आल्यासारखं वाटलं. काय करणार, लहान लहान लेकरं बाळवते. मला बघून तर आणखीनच रडायला लागले. ते शेवटी जवळ घेऊन त्यांना धीर दिला, काळजी करू नका. ते प्रसंग वेगळे असतात हो, टचही प्रसंग असतात. काही काही वेळेला आपण आपल्या राहत नाही खरं म्हणजे.
ते हृदय पिवटून निघतं की, कारण मी त्या दिवसातून गेलेलो आहे. मी सुद्धा असेच आई वडील लहानपणी गमावलेले आहे. आणि एक अतिशय लहान 10x12 पत्र्याच्या खोलीमध्ये माझं गाव, जिथे लाईट नाही, नळ नाही, मोरी नाही, संडास नाही, अशा ठिकाणी दिवस काढले आणि शिकलो. म्युन्सिपाल्टीच्या देवाखाली अभ्यास. ते दिवस सुद्धा उभे राहतात. आता तरी कोणीतरी आहे, आरक्षण आहे, हे आहे, ते आहे सारखं. त्यावेळेला तर ते आणखी काहीच नव्हतं ना. तुमचा 61चा कार्यक्रम होता शिवाजी पार्कला. प्रचंड गर्दी, मुंडे साहेब होते, सगळे मोठमोठे नेते राज्यातले त्यावेळी होते. मुंडे साहेबांचं तेव्हा एक भाषण नेहमी असतं की भुजबळांच्या नामचे काही राजकीय विरोध असला, हे असला तरी त्यांच्या एका बाबतीत खूप कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी त्यांच्या करिअरवर जरी आलं तरी महात्मा फुलेंचे विचार भुजबळांनी आजपर्यंत कधी सोडलेले नाही आहेत. त्यांनी त्याच्यावरून तुमचं खूप कौतुक केलं होतं. ते नेहमीच तुमचं कौतुक राजकारणाच्या पलीकडे जाऊन करायचे. महात्मा फुलेंच्या विचारावर तुम्ही नेहमी चाललात, समता परिषद आहे. कोणकोणत्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही अंमलात आणू शकलात महात्मा फुलेंच्या एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीत? हे बघ, महात्मा फुलांची आमची जी काय आहे काय, ते किती मोठं व्यक्तिमत्व, आकाश एवढं मोठं आहे. आम्ही एकदम काय तीळ मात्रसुद्धा नाही त्यांच्यासमोर. आम्ही काय करू शकतो त्यांच्या? फक्त आता त्याने जसं सांगितलं की बाबा मुलींना शिक्षण द्यायला पाहिजे, दलितांना शिक्षण बरोबरीची वागणूक द्या, आदिवासींना बरोबरची वागणूक द्या, दबलेले पिसलेले आहेत त्यांना शिक्षण द्या, त्यांना पुढे आणा. यासाठी जे जे काय करता येईल ते आम्ही करतो. ते सामाजिक जीवनात बाहेर करतो, ते सरकारमध्ये राहून करतो. त्यांची जी पुस्तकं ज्या आहेत त्या पुस्तकांचं आपण वाटप करतो. त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगत असतो. कारण शेवटी काय इतिहासच आपल्याला तो लोकांसमोर ठेवायचा असतो की आपल्यासाठी कोणी काय केलं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलांना तर घराच्या बाहेर काढण्यात आलं. एका मुस्लिम बांधवाच्या घरी ते राहिले आणि सावित्रीबाई फुल्यांच्या बरोबरीनं फातिमा जे आहे शेखनी जे आहे हे मुलींच्या शिक्षणासाठी काम केलं. आणि त्याच्यानंतरसुद्धा महात्मा फुले एक मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. महात्मा फुले खडकवासला धरण असेल, कात्रजचा घाट असेल, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांनी स्वतः निर्माण केल्या. त्यांची शिष्य आहेत. त्यांनी हे तुमचं जे आताचं शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस असेल, पुढे टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग असेल, परळचं वर्कशॉप असेल, अशा अनेक इमारती त्यांनी त्यांच्या शिष्यांनी उभ्या केल्या. ग्रामीण वर्तमानपत्र काढली. लोखंडे त्यांचे शिष्य, त्यांनी जे आहे पहिली युनियन स्थापन करून रविवारीच्या सुट्टीपासून तर सगळ्या गोष्टी केल्या. अनेक क्षेत्रामध्ये शेतीच्या बाबतीमध्ये हा शेतकरी का अशा रीतीने मागे राहतो आहे त्याच्यावर त्यांनी शेतकऱ्याला आसूड लिहिला. गुलामगिरीमध्ये तुम्ही कशा आहे ते गुलामगिरी त्यांनी लिहिली. अशा अनेक गोष्टी म्हणजे त्यांचं वाङ्मय तरी किती मोठं आहे. ज्यावेळेला प्लेगची साथ आली, प्लेगच्या साथच्या अगोदर प्लेगची साथ आली त्यावेळेला महात्मा फुले नव्हते. महात्मा फुल्यांनी दत्तक घेतलेला मुलगा यशवंत तो डॉक्टर झाला. आता दत्तक कसा, तर त्यावेळेला ज्या मुली त्यांचे अति वारलेले आहेत किंवा कुठल्या काही प्रॉब्लेम झाले, त्यांच्यावर अत्याचार झाला, त्याच्यामुळे ते गरोदर आहेत. मग आता हे गरोदर दाखवायचं कसं गरोदर पण, मग मध्ये जीव द्या, अमुक द्या, तमुक द्या. त्यावेळेला ह्या नवरा बायकोने पोस्टर लावले पुण्यामध्ये की माझ्या मुलींनो आत्महत्या करू नका, तुमचं बाळणपण आम्ही करू, तुमच्या मुलींना तुम्हाला आम्ही सांभाळू, तुमच्याकडे. त्या बालसंगोपन गृहामध्ये म्हणा त्या 40 महिला आल्या. अनेक दुर्दैवाने ब्राह्मण समाजाच्याच होत्या. त्यांचं बाळणपण केलं, सांभाळलं. तो हा यशवंत
तो पण डॉक्टर झाला. आणि हे नसताना ज्योतिराव नसताना ज्यावेळेला प्लेग आला पुण्यामध्ये, त्यावेळेला ब्रिटिश सरकारचे जे अधिकारी प्लेग झालेल्या माणसाला बाहेर नेऊन टाकून द्यायचे मरा. त्यावेळेला ससाण्यांच्या माळावर 10 किलोमीटर असेल त्या पुण्यापासून एक दवाखाना सुरू केला डॉक्टर यशवंतांनी. आणि स्वतः सावित्रीबाई फुले त्या प्लेग झालेल्या लोकांना घेऊन तिकडे यायचे. आणि यशवंत म्हणाला की आई तुला प्लेग होईल, तू काय करतेस? तर ते म्हणे अरे शेटची असते आज, म्हणजे ज्योतिराव तर काही घरात तर नसते ना बसले. शेवटी पांडुरंग गायकवाड नावाच्या 16-17 वर्षाचा जास्तीत असं कदाचित प्लेग झालेला दलित समाजाचा मुलगा, त्याला पाठीवर घेतलं त्यांनी. तो डायरेक्ट दुसरं काही मार्ग नव्हता. आणि 10 किलोमीटर गेल्या. त्यांना प्लेग झाला, त्या प्लेगमध्येच त्या गेल्या. अलीकडे नाही आपला करोना झालं त्यावेळेला अनेक आमच्या नर्सेस, डॉक्टर्स, भगिनी, बांधव गेले, पोलीस गेले. त्यातला तो प्रकार. आता अशा लोकांबरोबर आपण कुठेच नाही ना. पण हुंडाबंदी असेल, अमुक असेल, शिक्षण असेल, याच्यावर सतत बोलत राहायचं. कुठेतरी काय नेमानं, काय अंधश्रद्धेने आपण सगळे कसे शेतकरीसुद्धा जे आहेत कंगाल होत आहेत अंधश्रद्धेपोटी, ते सुद्धा त्यांनी मांडलं. ज्या वेळा पाणी आलं तिथून धरणातून, तर शेतकरी पाणी घ्यायला तयार नाही. म्हणजे हे पाणी जे आहे हे शिळं पाणी आहे, त्याच्यात शेती कशी काय करणार आपण? शिळं पाणी आहे साठवलेलं. त्याने स्वतः शेती केली आणि 2-2, 3-3 पिकं जेव्हा घेतली वर्षात, आणि मला एवढे पैसे पडले, तर इतर लोक आता पाण्यासाठी भांडत आहेत. सोन्याचा शिक्का, त्याची छाप अख्ख्या देशामध्ये फक्त त्यांच्याकडे एजन्सी होती. आणि 1 वर्ष असं होतं की टाटापेक्षा त्याची बॅलन्स शीट मोठी होती. सगळे पैसे दिले. उजव्या लखवा झाला, डाव्या हाताने लिहिले. ते वारले. सावित्रीबाई गेल्या, यशवंत डॉक्टर गेले. यशवंताची बायको तर रस्त्यावर गेली. त्याच्या अगोदर तिने महात्मा फुल्यांची लिखाण पुस्तकं विकून पोट भरलं आणि शेवटी वारली. त्या म्युन्सिपाल्टी घेऊन गेली. मला सांगा किती मोठा त्याग आहे. आपण काहीच नाही त्यांच्यापुढे. छत्रपती शिवाजी महाराज, आता सगळे शिवाजी महाराज म्हणत आहेत. 1680 महाराज गेले. 190 वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक सरदार होते, मराठा सरदार होते, अनेक मोठे मोठे होते, राजे असतील, कोण असतील. कोणाला सुचलं नाही की महाराजांची समाधी कुठे आहे. महात्मा ज्योतिराव फुले गेले त्या रायगडावर, 2-4 दिवस फिरले, काट्याकुट्यातून ती समाधी शोधली, त्याची पूजार्चा केली. आणि शिवाजी महाराजांची जयंती पहिल्यांदा पुण्यामध्ये त्यांनी सगळ्यांचे एकूण 2-2 रुपये, 1-1 रुपया, 4-4 आणि 2-2 आणि 27 रुपये गोळा केले. आणि शिवजयंती पहिल्यांदा त्यांनी केली. अनेक वेळा त्यांचा आणि टिळकांचं वाकडं होतं, पण टिळकांना जेव्हा जामीन द्यायची पाळी आली तर 10,000 रुपयाचा जामीन त्यावेळेला. आता काय 10 कोटी असतील. त्यांनीच कोर्टासमोर उभी केली. त्यांना सोडवून त्यांची मिरवणूक काढली टिळकांची. किती मोठा मनुष्य. काय महात्मा फुले यांच्या विचारांवरून तुमचं नेहमीच कौतुक होत आलं, म्हणून हा विषय मी आत्ता काढला. आपण आता मुंडे साहेबांवर बोलत होतो आणि आज 17 सप्टेंबर आहे, मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम दिन. आणि बीडला स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर रेल्वे आली, म्हणून तुम्हाला त्याच्यावर एक प्रश्न विचारायचा आहे. मुंडे साहेबांचे जे मित्र होते, तुम्ही होतात, तुमच्याकडे रेल्वेचं मोठं जंक्शन आहे, विमानतळ आहे. विलासराव देशमुख होते, त्यांच्याकडे रेल्वे आहे, विमान आहे, सगळं. तुमची कधी चर्चा व्हायची मुंडे साहेबांसोबत? ते कधी म्हणायचे की आमच्याकडे काहीच नाही असं? नाही, ते सगळ्यांना का ते त्यांचा पक्ष वेगळा होता, ते त्या पक्षात काम करतो, मी
त्यावेळेला अगोदर शिवसेनेत असताना मात्र आम्ही एकत्रित होतो. शिवसेनेत असताना 89-90ची जे इलेक्शन झाले त्याच्या अगोदर शिवसेना आणि BJPचं अलायन्स झालं, त्या चर्चेत मात्र मी होतो. म्हणजे मी मनोहर जोशी आणि आणखीन एक होते आणि तिथून मुंडे साहेब, शिवणकर आणि प्रमोद महाजन वगैरे अशी मंडळी होते. तर त्यावेळेला मग त्यावेळेला आम्ही एकत्रित काम केलं होतं. पण आमचं काही सरकार थोडं शॉर्टेज, आमचे आमदार एवढे आले नाही, कमी पडले. त्याच्यामुळे जे आमचं सरकार काय आलं नाही त्यावेळेला. पण त्याच्यानंतर मग मी शिवसेना सोडली ना, आणि ते शिवसेनेबरोबर राहिले. त्यांचा पक्ष ते वेगळं राहिलं, आमचं काँग्रेस बरोबर मग ते आम्ही राहिलो 10 वर्षांपुढे, आणखी 30 वर्ष पवारसाहेब. पण हे तर चाललं, ते प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं काम करायचे. साखर कारखाने अमकं तमकं त्यांनी पण लोकांना उभे केले तिकडे. एवढ्या वर्षांचं राजकीय कारकीर्द आहे. आज जे नवीन राजकारणी आलेत, नवीन नेतृत्व आलेत वेगवेगळ्या पक्षांमध्ये, तर महाराष्ट्रात सध्याच्या घडीला कोणतं राजकीय नेतृत्व आश्वासक वाटतं किंवा कोणाकडे पाहून असं वाटतं की हे नेतृत्व महाराष्ट्राला असं पाहिजे? नवीन नेतृत्वांपैकी मला तरी जे आम्ही जे आता जे पाहतोय ते सगळं, म्हणजे माझ्या अवतीभोवती असलेले जे लोक, अगदी स्पष्ट सांगायचं तुम्हाला, आज असलेले मुख्यमंत्री फडणवीस, त्यांची ग्रास्पिंग पॉवर, निर्णय घेण्याची पद्धती, आणि काही जरी झालं तरी OBC आणि इतर मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये असलेला त्यांचा दृष्टिकोन, त्याचबरोबर म्हणजे सामाजिक विषयाबरोबरच आज आपण पाहतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र प्रगती करतो आहे. डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा सगळ्यात मोठे पुढे करतो. IT मध्ये आपण पुढे आहोत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पुढे चाललेलो आहोत. तर असा तरुण तडफदार मनुष्य की ज्याला प्रश्न कळतात आणि त्याच्यावर तो ताबडतोब निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे. ठीक आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्या पक्षाची विचारधारा काय वेगळी असेल, आमच्या पक्षाची विचारधारा काय वेगळी असू शकेल, पण राज्याच्या दृष्टीनं एकूण सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा आणि त्याचबरोबर राज्याचं हित साधणारा आणि विकासात पुढे असणारा, मला असं वाटतं की आज तरी देवेंद्र फडणवीस आहेत. आणि दुसरं म्हणजे तुम्ही पहा ना, आपल्या आजूबाजूला होणारं जे आहेत, कर्ज वगैरे होतात, त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आज जो विकास होतो आहे, तो समृद्धी महामार्ग असेल, मुंबईचं जे आहेत वेगवेगळे जे रस्ते असतील, आणखीन काही गोष्टी, कारखाने येत आहेत, फॉरेन इन्व्हेस्टमेंट येते आहे परदेशाची, ह्या सगळ्या बाबतीमध्ये जे आहे त्यांचा अभ्यास, ग्रास्पिंग पॉवर आणि करण्याची वृत्ती, न्याय देण्याची, ऐकण्याची वृत्ती, मला असं आज तरी ते निश्चितपणे एक चांगलं आश्वासक नेतृत्व आहे. तुमच्या विकास कामांवर बोलायचं झालं तर आपण नाशिकला जर गेलं, पूल आहे, लोक म्हणतात भुजबळांमुळे झाला, काही मोठमोठ्या रस्ते असतील भुजबळांमुळे झाला, बरेच कामं आहेत, लोक आजही म्हणतात फक्त भुजबळांमुळे झालं. एवढे वर्ष कामं केल्यानंतर तरीही नाशिक जिल्ह्यासाठी म्हणा, तुमच्या मतदारसंघासाठी म्हणा, असं काही आहे जे करायचं राहिले, अजून करावं असं वाटतंय? आणि विकास हा कधी संपत नाही हो. आपल्याला जगाच्या बरोबर धावायचं असेल, आपण किती विकास केला आणि इतरांबरोबर कम्पॅरिझनला उतरलो की आपल्याला असं वाटतं की आपण मागेच आहोत. पण हे खरं आहे. आज एअरपोर्ट आपण तयार केलं, मुंबई नाशिक रस्ता तयार केला, नाशिक त्र्यंबकेश्वर, नाशिक पुणे, नाशिक औरंगाबाद, संभाजीनगर आता आपण म्हणतो ते, त्याच्यानंतर बोट क्लब तयार केलेले आहेत. तो त्यावेळेचा त्या डिझाईनचा तो पहिला फ्लायओव्हर ब्रिज पूर्ण शहराच्या वरून गेलेला त्या प्रकारचा. पूर्वी नुसते स्लॅबचे असायचे, आता तो भारतातला पहिला, आशियातला दुसरा डिझाईन L&T कडून आपण करून घेतलं. अडचणी खूप आल्या, खर्च जास्त येतो, हे येतो, अमुक करा तमुक करा, मला माहिती काय असतं. मग हेच डिझाईन हे सगळं केलं. 1980 सालामध्ये मी बॉस्टनला गेलो असताना येताना स्वित्झर्लंडला पाहिलेलं जी फिनिकर ट्रॉली अशी डोंगरावर आघाडी कशी काय जाते, डोंगरावर आघाडी जाते, म्हटलं आपण कुठेतरी करायचं. आणि ते मी ते सप्तशृंगी गडावर केलं, सप्तशृंगी गडावर. आणि दुसरा त्याची पण पायाभरणी केली आम्ही
ठाण्याला ज्याला मलंगड आपण म्हणतो, आजी मलंग किंवा मलंगड, तिथे ती पण आता तयार होत आलं. तर अशा अनेक गोष्टी, आणि सगळी मंदिरं जे आहेत त्यावर नीटनेटके करणं, घाट मोठं करणं, इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड, असे अनेक कामाचा धडाका जे आहेत त्या मी केला आहे. हे खरं आहे. याच्यासोबत लोक जे आहेत अजून आठवण ठेवतात, हे माझं नशीब आहे. हां, म्हणूनच मी त्यासाठी काढलं. आता काही दिवसांपूर्वी मी नाशिकला जेव्हा गेलो होतो तेव्हा तुमच्या तिथे गेस्ट हाऊसला काही पत्रकार बांधवांना भेटलो. पालकमंत्रीपदाचा तुमचा विषय निघाला होता हो, की भुजबळ साहेबांसारखं व्हिजन नसलेला नेता जिल्ह्यात नाही. भुजबळ साहेबांची पालकमंत्री पदासाठी परत चर्चा आहे. कधी चर्चा झाली अशी? कारण अजूनही तिढा सुटलेला नाही तुमच्या पालकमंत्री पदाचा. मी त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही. ठीक आहे, जे कुठे त्याने सगळ्यांनी काम करावं. मला जे वाटतं की हे बरोबर आहे त्याला मी सांगते, मला वाटतं हे बरोबर आहे. मला सांगतं हे चुकीचं आहे. आता मी विधानसभेतसुद्धा मांडलं होतं, ते मंत्रिमंडळातसुद्धा मांडलं अनेक वेळा की बाकी तुम्ही काय करा नका करू बाबा, परंतु गोदावरी नदी जी आहे गटारापासून मुक्त करा, आणि तिथलं पाणी लोक प्रेमाने घरी पूजेला घेऊन जातात, प्यायला घेऊन जातात. आणि त्याच्यामध्ये जे आहे हे संडासचा मैला जो सोडलेला आहे, कारण सगळ्या ज्या इमारती झाल्या तयार, त्यांनी पावसाळी गटारामध्ये ती गटारं जोडली. खरं म्हणजे ही गटार वेगळं असतं, मैला वाहून नेणार. त्या पावसाळी गटाराला, ते पावसाळी गटाराचं सगळं घाण त्या नदीमध्ये येते, ती ताबडतोब बंद झाली पाहिजे. बस एवढी माझी मागणी मी सातत्यानं करतो आहे. तुमच्या म्हणजे सर्वात जुन्या नेत्यांपैकी आज तुम्ही एक आहात की ज्यांची भाषणं आजही तरुणांच्या स्टेटसवर असतात, व्हॉट्सअप स्टेटसला, फेसबुकला खूप गाजतात भाषणं. त्यातली विशेषतः तुमची शेरोशायरी खूप गाजते. ती शेरोशायरी भाषणातली म्हणजे कधीपासून करता तुम्ही? ती शेअर कुठून सुचतात तुम्हाला? काही नाही, असं वाचन करत असतो आपण. आता पाहिलं असेल समोर एवढी पुस्तकं पडलेली आहेत, वरती जे आहेत माझ्या बेडरूममध्ये, नाशिकला सुद्धा अशा काही कित्येक हजार पुस्तकं असतील, त्याच्यामध्ये शेरोशायरी. ठीक आहे, सगळ्याच गोष्टी आपल्याकडून होत नाही, कुठून कुठे आपण. मी पण असं ऐकलं तुम्ही कुठल्या तरी सिनेमात एक भूमिका पण केली, प्रोड्यूस केलं, मी निर्माण केलं काय 2-4 पिक्चर मराठी. म्हणजे ते जर नसतं तर तुम्ही निश्चितच सिनेमा क्षेत्राकडे वळला. तिकडे पण गेलो असतो आणि इंजिनियर पण ते पण केलं असतं. एवढ्या वर्षांच्या राजकारणामध्ये तुम्ही तर तुमच्या भाषणात सांगितलं. किंवा मी एका कंपनीमध्ये काही वर्ष जे आहे मॅनेजरच्या भूमिकेमध्ये काम केलेलं आहे. माझगावच्या दास अँड कंपनी मॅनेजर होतं त्याचे. आणि मग हळूहळू मग एकदम नगरसेवकला. मग तर आज या महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला कशाची उणीव भासते? या महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणात आजची परिस्थिती, सामाजिक राजकीय परिस्थिती जी काही विशेषतः मराठवाड्यात तर फारच ॲग्रेसिव्ह आहे, या सर्व सामाजिक परिस्थितीमध्ये तुम्हाला कशाची उणीव भासते महाराष्ट्रामध्ये? मला असं वाटतं की लोक होकल होत नाहीत आजकाल. चांगली शिकलेली असतात, समजदार असतात, परंतु या अनेक गोष्टींवर जे आहे ना त्यांनी जरा बोललं पाहिजे. कधी कधी लोक भीतीपोटी गप्प बसतात. कधी कधी त्यांना वाटतं आपल्याला काय करायचं, आपलं चाललं आहे ना, चालू द्या. आणि मग पूर्वी जर मुंबईमध्ये म्हणा किंवा गावाला, अजून तरी अशा थोडी बरी परिस्थिती वाटते काही काही गावात, पण अदरवाईज मुंबईला सुद्धा कोणी जर आरेला काल रस्त्यावर म्हणलं तर ताबडतोब हे का हो यार, ज्या शांत थांब ना, कशाला हिंदीमध्ये मराठीमध्ये जसं क्या मारामारी करू. आता काय सर कोणी कोणाला मारतं आहे, कोणी काय करतं, आणि आपण ते काय म्हणतात ते मोबाईलवरून ते आपलं सुरू करतं, त्याचं काय व्हिडिओ काढत बसतं आहे. तो मरतो आहे माणूस समोरासमोर. काय चाललं आहे? हे प्रसंग आले माझ्या वेळेलासुद्धा. मी ज्यावेळेला होम मिनिस्टर झालो त्याच्या वेळेला या मुंबईमध्ये काळी दिवाळी साजरी केली व्यापाऱ्यांनी. लग्न करायला लोक अहमदाबाद बँगलोरला जायचे, कारण लग्न केलं की ताबडतोब फोन यायचा, 50,000 पाठव, 1 लाख पाठव. गाडी मारुती गाडी घेतली तर 10,000 मागायचे. अशा वेळेला मी होम मिनिस्टर झालो होतो. आणि मग त्यांना पण मी तोंड दिलं. बालचंद्रन म्हणून ते होते, ते एम.एन. सिंग आमचे कमिशनर होते. हे असे लोक फिरून त्यांचा पण मुकाबला मी केला. आणि अनेकांना जेलमध्ये सुद्धा टाकलं. मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना, हिऱ्याच्या व्यापाऱ्यांना, की जे ह्या दाऊदबरोबर ज्यांचा कॉन्टॅक्ट होता.
गुंडगिरी संपवली होती. त्यांच्या पाठीमागे मी उभा राहणार, तुम्ही हे संपवा पोलिसांना. आणि मी पोलिसांच्या बाजूने उभा राहिलो. नंतर डॉक्टरांची हत्या, राकेश रोशनला गोळी मारली होती, ती कसे तरी वाचले होते. काय ते खटाव मिलचे मालक, त्यांचा मर्डर झाला होता. असे लोक घाबरून चालले होते. हे बॉलिवूड, हे सगळे मोठे मोठे आर्टिस्ट हे सह्याद्रीवर भेटायला आले मला कि हम जा रहे हैं हैदराबाद जा रहे हैं. मैं क्यों जा रहे हैं आप? तो बोले कि यहाँ हमारा भरोसा नहीं, कोई भी गोली मारेगा हमको. का त्या राकेश रोशनला मारलं होतं. मी म्हटलं मला 2-3 महिने द्या, नंतर तुम्ही मला सांगा काय. 2-3 महिन्यामध्ये मी कमिशनरला आणि आमच्या ऑफिसरला सांगितलं मी तुमच्या पाठीमागे मजबूतीने उभा राहील. परंतु ह्या ज्या गँगस्टर्स आहेत, हे सगळे मोठमोठ्या गट आहेत, सगळ्यांना म्हणजे शांत करा. काय करायचं ते करा. गँग वॉर बंद झालंच पाहिजे. केलं त्यांनी. पोलिसांना जे जे आले चालून त्यांना पोलिसांनी काय आपल्या हत्याराचा प्रसाद दिला आणि सगळं थांबवलं. मोठे मोठे नाटक झाले त्याच्यामध्ये त्यावेळेला. का कुठले तरी एक सिनेमा होता काय चुप चुप के काय चुप चोरी 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 चुपके चुपके. हां चोरी चोरी चुपके चुपके. हां त्याच्या सहित सगळ्यांना ते जे होते सगळ्यात मध्ये गेले होते. मका करून टाकला होता. तर हे सगळं होतं. काय पण याला सगळ्यांना तोंड द्यायला पाहिजे. आपण सगळ्यांनी पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आता उलट सुलट काहीतरी उभं राहिलं कधी कधी वाईट वाटतं. चला आपण कशावर चर्चा करतो असं. त्या कुत्र्याचं काय करायचं, त्यानं मारायचं का नाही मारायचं, सुप्रीम कोर्टाने काय करायचं, कुत्र्यावर काय करायचं, ह्या कबुतरांवर काय करायचं, त्या हत्तीवर काय करायचं, मटण खायचं की नाही खायचं. हा काय चर्चा आपल्या, काय भांडणं आपली. आणि सगळं गप्प बसतं. कोणी बोलायला मागत नाही. कठीण. या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न आहे. आज जशी 2 वर्षापूर्वी तुम्ही एल्गार सभांनी मराठवाड्यातलं वातावरण पूर्ण बदलून गेलं होतं, तशी जर समजा आज एखादी सभा झाली या वातावरणात, तर या सभेत ओबीसींना कोणती शायरी शेर ऐकायला मिळेल? आता तो त्यावेळेचा साहेब प्रश्न आहे. त्या मला ताबडतोब असं काही सुचणं काही शक्य नाही. त्यावेळेला पाहू. काय परंतु हे काय की लढायला उतरल्यानंतर आम्ही माघार मग घेणार नाही. आता ज्या गोष्टी मंत्रालयात बसून जे होत आहेत आणि सरकार सपोर्ट करत आहे किंवा सरकारचे मंत्री आमचे जे बाकीचे लोक आहेत मुख्य, ते उभे राहत आहेत, बोलत आहेत आणि प्रश्न सुटत आहेत, तोपर्यंत राज्यामध्ये अशांतता होऊ नये अशी माझी इच्छा आहे. लढाई तर काय कधी घ्या. म्हणजे जोपर्यंत सहकार्य मिळते तोपर्यंत एल्गार सभा आंदोलन हे चालू आहे. छोट्या छोट्या ह्याच्यावर चालू आहे. समता परिषदेचे आमचे लोक मोर्चा काढत आहेत, तहसीलदारला देत आहेत, कलेक्टरकडे जातात, सगळे जात आहेत. इतर लोक पण काही मिटिंग्स घेतात. ठीक आहे, ओके, जागृती चालू आहे. परंतु अधिक मोठा उठाव करून जास्त तणाव वाढवावा असं मला आज वाटत नाही. ज्या दिवशी मला असं वाटेल की शासनातले लोक कोणच आपली दाद फिर्याद घेत नाही, त्यावेळेला नावेला जाणे मग बघू. त्या दिवशी एल्गार होईल परत. त्या दिवशी मग एल्गार होईल परत. हा, मग त्याविषयी करावंच लागेल. मग काय करायचं, दुसरा मार्ग काय मला. मागचा एल्गार तुम्ही राजीनामा देऊन केला होता, पुन्हा तशी वेळ येईल? अरे काय तर राजीनामा उद्या कुठे मागितला काढून टाकतील, मला काढून टाकू दे. काय मला त्याचे काय हे नाही आहे. पण ओबीसीचं काम न्याय, ओबीसीचं काम म्हणजे न्याय, मागासवर्गीयांचा न्याय, मग दलितांचं असेल, आदिवासींचं असेल, काय गोरगरिबांचं काम आपण करूया. माझं ज्या फुले शाहू आंबेडकरांचं आम्ही नाव सांगतो, तर आणखीन काय करायचं असतं, हेच करायचं असतं ना. या मंडळींनी जे केलं तेच त्यांनी खूप केलं, आपण थोडं तर करू.
अकरा भुजबळ साहेब, तुम्ही साधारण 1-1.5 तास या मुलाखतीला दिला आहे. एवढा वेळ दिल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे.